नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा आपला जो अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 38व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरमध्ये आपला वयवारी हा जो टॉपिक आहे बघा, तो आपला कंप्लीट झालेला आहे। वयवारी म्हणजेच त्याला आपण जे गुणोत्तर आणि प्रमाण सोबतच वयवारी हे दोन्ही टॉपिक जे आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत। त्यामुळे महत्त्वाचे पार्ट्स आहेत लक्षात ठेवा, ते म्हणजे आपला जेवढे काही आपण आतापर्यंतचे जे काही बघा टॉपिक्स बघितले त्यामधला सर्वात लेंदी जो टॉपिक असेल लक्षात ठेवा, सर्वात मोठा जो टॉपिक कुठला असेल तर तो कुठला लक्षात ठेवा, तो गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक आहे। कारण त्याच्यामध्ये व्हरायटी टाईप्सचे आपल्याला एक्झाम्पल्स विचारले जातात आणि त्याच्या प्रत्येकाच्या ज्या पद्धती आहेत ते सोडवण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत। म्हणजे ह्याचे सब टॉपिक्स भरपूर असल्यामुळे हा टॉपिक जो आहे तो लेंदी आहे आणि टॉपिक मोठा असल्यामुळे आपल्याला जे क्वेश्चन्स जे आहे म्हणजे वेटेज जर बघायचं झालं तरी देखील लक्षात ठेवा या टाईपच्या प्रश्नांना तुम्हाला जास्त वेटेज असणार आहे। मग तुम्ही एक्झाम कुठली पण देऊ शकता, म्हणजे पोलीस भरती असेल तर कमीत कमी 4 ते 5 प्रश्न ह्या दोन्हीवरती म्हणजे वयवारीवरती तर 1, 2 ते 3 प्रश्न विचारले जातात आपल्याला आणि गुणोत्तर प्रमाणवरचे 1, 2 प्रश्न असे टोटल 4 ते 5 मार्कांसाठी हा तुम्हाला टॉपिक असणार आहे। SSC GD साठी म्हटला तर 1, 2 ते 3 क्वेश्चन्स आपल्याला पडणार आहेत ह्या टॉपिकवरचे। MPSC मध्ये वयवारीवरती एक क्वेश्चन विचारला जातो, गुणोत्तरावरती सहसा शक्यतो प्रश्न विचारला जाणार नाही, पण वयवारीवरती तुम्हाला हमखास एक प्रश्न विचारला जातो। त्यामुळे आपले जेवढे लेक्चर्स गुणोत्तर आणि वयवारीचे असतील हे सगळे लेक्चर्स तुम्ही नक्की बघितले असतील, अजून बघितले नसतील ज्या विद्यार्थ्यांनी ते जरूर बघा, जेणेकरून तुमच्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या डिटेलमध्ये क्लिअर होऊन जातील आणि सोबतच ॲडव्हान्स पद्धतीनं तुम्ही कशा सगळे क्वेश्चन्स आहेत ह्यांना डील करू शकता हे देखील तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या लेक्चर्स बघितल्यानंतर क्लिअर होऊन नक्की जातील ते, ठीक आहे। आणि आजचा जो सेक्शन असणार आहे ज्याच्यामध्ये आपण आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं ह्याच्यामध्ये आपण एक नवीन टॉपिक चालू करायचा आहे आपल्या ह्या क्रॅश कोर्समधला, जो असणार आहे कुठला तर आपला शेकडेवारी। त्यामुळे हा जो टॉपिक आहे लक्षात ठेवा, खास करून म्हणजे आत्तापर्यंत जेवढे आपण टॉपिक बघितले त्यामध्ये आपल्या सगळा जो क्रॅश कोर्स आहे आपला गणित विषयाचा, ह्या गणित विषयामध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असणारा तो असणार आहे कुठला आपला तर तो आहे आपला शेकडेवारी। त्याचं रिझन असं की इथून पुढचा जो टॉपिक आहे आपला नफा तोटा तर तो तर लक्षात ठेवा कम्प्लिटली जो डिपेंड असणार आहे तो असणार आहे या शेकडेवारी टॉपिकवरती। म्हणजे ज्या गोष्टी आपण ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत, ज्या कन्सेप्ट सगळ्या ज्या शिकणार आहोत त्याच ॲज इट इज आपल्याला कुठे त्या नफा तोटा या टॉपिकमध्ये वापरायचे। सोबतच इथून पुढचे जेवढे आपण टॉपिक्स बघणार आहोत त्या प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला ह्या शेकडेवारीचा कुठे ना कुठेतरी रेफरन्स 100% येणारच आहे। त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे, पण जसं आपण आत्तापर्यंत बघत आलेलं की जेवढे काही आपण एक्झाम्पल्स बघायचे हे सगळेच्या सगळे इथं आपल्याला काय ॲडव्हान्स पद्धतीनं सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे। आणि शेकडेवारीमध्ये बघा जसं की आत्तापर्यंत एक गोष्ट तुम्हाला चेंज करायची आहे इथून पुढं, आत्तापर्यंत बघा एखादी व्हॅल्यू जर मला येत नसेल सोडवायला किंवा दिली नसेल तर आपण त्याला एक्स कन्सिडर करत होतो। लक्षात ठेवा शेकडेवारीमध्ये तसं आपल्याला काहीही करायचं नाही किंवा कुठल्याही एक्झाम्पलला तुम्हाला एक्स ही व्हॅल्यू कन्सिडर करता किंवा करायची गरजच पडणार नाही आहे। रिझन कारण सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्याला पर्सेंटेजमध्ये आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायच्या आहेत, ठीक आहे। चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करू। जे विद्यार्थी अजून चॅनलवरती नवीन असतील, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, ठीक आहे। चलो तर पहिला बघा आपण की शेकडेवारीची कन्सेप्ट काय असते किंवा शेकडेवारीचा अर्थ काय असतो नेमका। शेकडेवारीला आपण पर्सेंटेज देखील म्हणू शकतो किंवा टक्केवारी देखील म्हणलं जातं, ठीक आहे। मग आता जसं की बघा शेकडेवारी जसं म्हटलं की एखादी कुठलीही व्हॅल्यू बघा आपण सुरुवातीला समजा काहीतरी लिहिली 20% असेल किंवा समजा काहीतरी 45% लिहिला किंवा कुठलीही व्हॅल्यू घ्या तुम्ही समजा काहीतरी 12% घेतला आपण, ठीक आहे। तर ह्या ज्या काही सगळ्या व्हॅल्यू आहेत बघा ह्या कशात लिहिले तरी आपण सध्या पर्सेंटेजमध्ये लिहिले आहेत, टक्केवारीमध्ये लिहिलेले आहेत। जसं की पहिली व्हॅल्यू आहे बघा आपली 20% आहे, दुसरी 45% आणि तिसरी 12%। म्हणजेच काय तर हे जे चिन्ह आहे बघा, हे जे आपण 20च्या पुढे जे काही चिन्ह लिहिले ते टक्के पर्सेंटेज ज्याला म्हणतो आपण। मग ह्याचा अर्थ नेमका काय तो नीट समजून घ्यायचा आहे की टक्के म्हणजे काय असणार आपल्याला। म्हणजेच इथं जी व्हॅल्यू आहे बघा ते 20% आहे, मग जर आपण ते टक्के चिन्ह काढलं तर कसं लिहिलं जातं रे ह्याला, तर टक्क्याचा जो अर्थ आहे लक्षात ठेवा तो काय असतो रे तर छेद 100 असतो। म्हणजेच काय एखादी व्हॅल्यू जर ती टक्क्यामध्ये लिहिली असेल, टक्के चिन्ह वापरलं असेल आणि जर ते चिन्ह तुम्हाला काढायचं असेल तर लक्षात ठेवा ते डायरेक्टली तुम्ही काढू शकत नाही, त्याच्याबद्दल त्याचं रूपांतर तुम्हाला करावं लागेल छेद 100 मध्ये। म्हणजेच इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे काय तर टक्क्याचा जो काय अर्थ आहे लक्षात ठेवा तो काय असतो रे तर छेद 100 हा अर्थ असतो। टक्के म्हणजे छेद 100 एवढं लक्षात ठेवा। मग त्याच पद्धतीने इथं पण बघा टक्के चिन्ह जर काढलं मी तर इथं काय लिहावं लागेल मला तर 45/100 लिहावं लागणार आहे। तसंच इथं आता 12% आहे, टक्के चिन्ह जर मी काढलं तर काय होईल रे तर 12/100 लिहावं लागेल। कारण टक्के पहिला दिलं होतं त्यांना सगळ्यांना तर आपण कशात म्हणजे हे कशात आलं रे अंश आणि छेदमध्ये आलं ना। म्हणजेच काय तर ह्या ज्या काय व्हॅल्यू होत्या बघा सुरुवातीला हे होतं टक्केवारीमध्ये होतं, ह्याला आपण रूपांतर केलं कशामध्ये
तर अपूर्णांकात आपण ह्या सगळ्यांना कन्वर्ट केला. ठीक आहे, म्हणजेच टक्क्यामध्ये पहिल्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या सगळ्यांना छेद 100 आपण केलं. मग आता 20/100 जे लिहिले ह्याचा नेमका अर्थ काय? जसं की बघा आत्तापर्यंत जे काही आपण एक्झाम्पल सोडवले त्याच्यामध्ये जर छेदामध्ये जी काही व्हॅल्यू असते त्याला आपण एकूण किंमत मानत होतो. ज्या टाईपच्या एक्झाम, जसे की बघा मिश्रणामध्ये आपल्याला गरज पडत होती, त्यामध्ये छेदामध्ये जी व्हॅल्यू असते ती आपण त्याला कन्सिडर करतो की ते 100 आहे. मग तसंच इथं बघा, इथं ह्या 20%चा अर्थ काय रे, तर हे जर माझी 100 ही व्हॅल्यू जर टोटल असेल तर 100 पैकी कितवा भाग आहे, तो 20वा भाग आहे. जी काय व्हॅल्यू अंशात असते तो त्याचा भाग असतो. म्हणजेच 100 पैकी 20वा भाग म्हणजेच किती टक्के असतं, ते 20% झालं. तसंच इथं पण बघा 100च आहे. 100 पैकी कितवा भाग आहे, 45वा भाग आहे, ते म्हणजे माझं काय असते 45% असणार आहे. तसंच 100 पैकी 12वा भाग म्हणजे हे माझं काय असणार आहे 12% असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच टक्के लक्षात ठेवा, टक्क्यामध्ये कुठलीही किंमत नेहमी आपल्याला काय मानायची आहे, 100% मानायची आहे. ठीक आहे, कुठलीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये, त्याला काय कंडिशन आपण अप्लाय करायची नाही. नेहमी लक्षात ठेवा ही व्हॅल्यू आपल्याला गरज पडणार आहे ज्यावेळी आपण एकूण सगळे एक्झाम्पल्स शाब्दिक एक्झाम्पल सोडवत असताना ह्या व्हॅल्यूचा ह्या कन्सेप्टचा तुम्हाला वापर करायचा आहे. म्हणजेच टक्क्यामध्ये कुठलीही किंमत घ्या तुम्ही, एकूण म्हणला तर ती किती असणार आहे, नेहमी 100% असणार आहे. म्हणजे जसं एक्झाम्पल घ्यायचं झालं आपल्याला, समजा संख्या दिल्या, मूळ संख्या एखादी दिली तर मूळ संख्या म्हणजे काय असणार आहे टक्क्यामध्ये, तर 100% असणार आहे. 100% मानू शकतोय. समजा एका व्यक्तीचा पगार आहे, मग तो समजा 10,000 रुपये एका व्यक्तीचा पगार आहे. जर तो पगार 10,000 रुपये असेल तर टक्क्यामध्ये किती म्हणू शकतो रे, जर 10,000 हे म्हणजे माझी त्या टोटल 100%ची किंमत असणार आहे. तसंच समजा एखाद्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणू शकतो आपण, किंवा एका वर्गामध्ये काही विद्यार्थी प्रेझेंट आहेत, सगळेचे सगळे विद्यार्थी प्रेझेंट असतील. समजा कन्सिडर करा, एक व्हॅल्यू आपण घेऊ, समजा एका वर्गामध्ये 50 मुलांची क्षमता आहे किंवा 50 मुले एका वर्गामध्ये आहेत. तर काय म्हणू शकतो, सगळेच्या सगळे समजा 50च्या 50 विद्यार्थी जर ते प्रेझेंट असतील त्या वर्गामध्ये, तर काय म्हणणार आहे आपण त्यांना, तर सर्व विद्यार्थी म्हणजेच सर्व म्हणजे जर हे 50चा अर्थ काय झाला रे माझा, तर 100% असणार आहे. ठीक आहे, किती असेल हा 100%. म्हणजे सगळेच्या सगळे जर विद्यार्थी प्रेझेंट असतील तर आपण काय म्हणू शकतो 100% विद्यार्थी प्रेझेंट झाले. ह्याच्या उलटं जर केलं, समजा 50 पैकी 25च विद्यार्थी प्रेझेंट झाले. सध्या टोटल पट किती आहे, 50 होता आपला, पण 50 पैकी 25च विद्यार्थी प्रेझेंट आहेत. मग टक्क्यात कसं म्हणू शकतो रे, तर निम्मा आहे ना ते. मग 50 पैकी जर 25 असतील तर इथं पण टक्के निम्म व्हायला पाहिजे. म्हणजे 100च्या निम्मा किती रे, तर 50%च विद्यार्थी प्रेझेंट आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि अब्सेंटना पण तीच व्हॅल्यू जाईल, 50% विद्यार्थी अब्सेंट आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे, टक्क्यामध्ये कोणतीही जी काही किंमत आहे ती नेहमी पूर्णमध्ये जर म्हटलं आपण ती किती असते रे, तर 100% असते. ठीक आहे, मग त्यानुसार आपण ह्या व्हॅल्यूना कन्वर्ट करून घेतलेलं आहे. पहिल्या त्या दिल्या होत्या कशात, टक्क्यामध्ये होत्या, आपण त्यांना रूपांतर केलं अपूर्णांकात. म्हणजेच टक्के चिन्हाचा अर्थ जसं तुम्हाला म्हटलं तो काय असतो रे, तर छेद 100 असतो. टक्के चिन्हाचा अर्थ छेद 100. मग पहिला आपण ह्यांना रूपांतर केलं. मग इथून पुढं परत तुम्हाला लक्षात ठेवायचं, इथं बघा आता किती आहे तर 20/100 आहे. मग अपूर्णांकाचा नियम आपल्याला माहित आहे काय, तर एखाद्या संख्येला जर भाग जात असेल तर आपल्याला ते घालवणं कंपल्सरी असतं. मग तसंच इथं बघा 20 आणि 100ला मी 20च्या पाड्यामध्ये 100 येते मला, त्यामुळे जर मी 20चा पाडा केला तर 20 एके 20 आणि 20 100. इथं किती आलं, 1/5 आलं माझं. इथं किती ते बघा, इथं पण 5 भाग घालवू शकतो मी, 5 9 45 आणि छेदामध्ये 5 दुनी 10. किती आला, 9/20. तिसरा बघा 12/100 आहे. मग 12 आणि 100ला बघा 4 भाग जातोय, 4 त्रिक 12 आणि 100ला जर मी घालवलं तर ते होते किती, 25 चौक 100. म्हणजेच काय, तर इथं बघा ह्या ज्या काय व्हॅल्यू तर ह्यांना पुढं भाग मी घालवू शकत नाही. म्हणजेच काय, तर जर टक्क्यामध्ये लक्षात ठेवा तुमची जी व्हॅल्यू 20% असेल तर त्याला आपण अपूर्णांकामध्ये किती लिहू शकतो रे, तर 1/5 आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच त्याचं कन्वर्जन करून 1/5 येणार आहे. तसंच बघा 45% 45%ला मी काय लिहू शकतो रे, तर 9/20 आलं माझं. तसंच 12%ला काय आलं आहे माझं इथं, तर 3/5 आलेलं आहे. क्लिअर आहे. म्हणजेच काय, तर अशा पद्धतीनं जर एखादी व्हॅल्यू टक्क्यामध्ये दिली असेल आणि त्याला जर आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर काय करायचं असते, नेहमी छेद 100 तुम्हाला करायचं आणि त्यानंतर त्या अपूर्णांकाला भाग घालवायचा आहे. भाग घालवून ज्या व्हॅल्यू येतील ते आपलं काय असणार आहे, त्या टक्क्याचं अपूर्णांकात रूपांतर असणार आहे ते. म्हणजेच जसे की इथं ज्या व्हॅल्यू आपण केल्यात बघा, 20%चं म्हणजे किती मिळालं मला, 1/5 मिळालं. 45%चं 9/20 मिळालं आणि 12%चं 3/25 मिळालं. ठीक आहे. मग याच गोष्टीवर ह्याच व्हॅल्यूवरती डिपेंड असणार आहे. म्हणजे समजा अजून एखादी जर काढायची झाली आपल्याला, समजा 40% घेतली व्हॅल्यू आपण, ठीक आहे,
तर पहिला प्रोसेस सेम, हे सध्या कशात आहे तर पर्सेंटेजमध्ये 40% लिहिले, टक्के चिन्हाचा अर्थ काय म्हणतो आपण तर छेद 100, म्हणजे पहिला ह्याला कन्वर्ट करावं लागेल अपूर्णांकात, जे की काय येणार आहे 40/100 येणार आहे. मग 40/100ला कुणी रे तर 20च्या पाड्यात आहेत दोघं पण, म्हणजे जर मी भाग घालवला तर 20 दुनी 40 आणि 20 100, म्हणजे याचा अर्थ काय झाला 40% जी अपूर्णांकात जी व्हॅल्यू असते ती किती असते रे तर 2/5 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी अपूर्णांकात त्याचं रूपांतर असणार आहे. म्हणजेच मग ह्याच गोष्टीवरती डिपेंड असणारं जो आपल्याला एक टेबल करायचा आहे, म्हणजे तो शेकडेवारीचे सगळे जे शॉर्टकट्स आहेत लक्षात ठेवा ते या पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत, तिथं ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो वापर करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला ह्या कन्सेप्टवरून आत्ता आपण जे बघितलं ते काय तर असेल ती टक्क्याचं अपूर्णांकात रूपांतर करताना काय करायचं आपल्याला छेद 100 करायचं आहे. किंवा तुम्ही तिथं नोट करून ठेवायचं तुमच्या नोटबुकमध्ये काय टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर करताना छेद 100 करावे. सिंपल स्टेटमेंट लक्षात ठेवा, टक्क्याचं अपूर्णांकात करताना समजा उलटं यायचं आहे. ठीक आहे, आत्ता आपण टक्क्याचं अपूर्णांकात गेलो, ह्याच्या उलटं जर समजा अपूर्णांक दिला असेल आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे समजा टक्क्यामध्ये रूपांतर करायचं आहे. ठीक आहे, इथं उलटा असेल. आता समजा देताना तुम्हाला अपूर्णांक दिला समजा काहीतरी 3/4 दिला. ठीक आहे, मग ते ह्याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे टक्केवारीमध्ये. मग आत्ता आपण जसं म्हणलं बघा काय टक्क्याचं अपूर्णांकात करताना छेद 100 करावे म्हणलं होतं आपण, मग छेद 100च्या उलटं करावं लागेल तुम्हाला. छेद 100ला काय छेद म्हणजे भागिले असते, तर भागिले 100च्या उलटं जर मी काहीतरी केलं तर ते किती असते रे तर गुणिले 100 मला करावं लागेल. ठीक आहे, छेद 100च्या उलटा काय असतोय तर गुणिले 100. मग तसंच इथं काय थोडक्यात काय तर अपूर्णांकाचं टक्क्यामध्ये रूपांतर करताना नेहमी लक्ष ठेवा काय करायचं असतं तिथं तर गुणिले 100 करावे. हेच वाक्य आता तुम्हाला दिलायचं आहे. टायटल आहे असं तुम्ही टाकलं असेल अपूर्णांक टक्केवारी किंवा अशा पद्धतीने मांडणी करा, समोर नुसतं तिथं गुणिले 100. आणि ह्या गुणिले 100चा अर्थ काय तर एखाद्या व्हॅल्यूला की एखादी अपूर्णांकामध्ये व्हॅल्यू असेल आणि जर त्याला टक्क्यामध्ये रूपांतर कन्वर्जन करायचं असेल तर त्या अपूर्णांकाला काय करायचं × 100 करायचं. मग जसं की इथं आपण जे केले ते 3/4 अपूर्णांक दिला होता आणि आपल्याला कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये, त्यामुळे × 100 होईल. मग आता हे कॅल्क्युलेशन करूया किती होते बघा, हे 25/100 जाईल आणि हे होणार आहे 25×3=75. म्हणजेच काय जर 3/4 अपूर्णांकात असेल तर त्याला डायरेक्टली मी किती लिहू शकतो रे 75% लिहायचं आहे. तसंच जर समजा अजून एखादी व्हॅल्यू घेऊ आपण, समजा काहीतरी घेतली 5/2 आहे. मग ह्याला पण आता परत जसं म्हणलं तुम्हाला कन्वर्ट कशात करायचं आपल्याला टक्क्यामध्ये करायचं आहे. मग 5/2ला काय अपूर्णांकात आहे टक्क्यात करायचं आहे तर × 100 होणार याला पण. मग भाग घालवायचा आता परत काय काय होईल बघा तर 2×5 आणि हे होईल 5×5=25. म्हणजे किती झालं रे ते टक्क्यामध्ये तर 250% झालं. ह्याच्याच उलटं समजा काहीतरी घेतलं आपण, कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकताय काय हरकत नाही त्याला. समजा काहीतरी 2/5 घेतली, मग इथं पण सेम आहे सध्या अपूर्णांकात, कन्वर्ट आपल्याला करायचं आहे टक्क्यामध्ये, काय होईल रे तर × 100 होणार. मग इथं परत सेम भाग घालूया आपण, काय काय होईल बघा, हे 5 दुनी 10 20 आला आणि 20 दुनी 40. म्हणजे जसं मागाशी केलं होतं बघा 40% आपण व्हॅल्यू घेतली होती त्याच्या अपूर्णांकात किती आली ती 2/5. ह्याच्या उलटं जर करायचं असेल 2/5ला जर करायचं असेल 40 तर त्याला काय करावं लागेल तुम्हाला गुणिले 100 करावं लागेल. तसंच पूर्णांकयुक्त व्हॅल्यू पण लक्षात ठेवा दिल्या जातात आपल्याला. जर समजा काहीतरी असेल 1.1/4 किती असणार आहे 1.1/4. म्हणजे ही सध्या व्हॅल्यू कशात झाली तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आली. आणि ह्याला पण सेम जर आपल्याला टक्क्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर सेम प्रोसेस असणार आहे, फक्त एकदा ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला अपूर्णांकात लिहावी लागेल. मग 1.1/4 म्हणजे अपूर्णांकात जर केला मी 4×1 आणि 1 किती होणार आहे तर 5/4 म्हणजे किती झालं हे 5/4. मग हे तर एकदा अपूर्णांकात आली की परत त्याला काय करावं लागेल आपल्याला तर गुणिले 100. गुणिले 100 केला की ही व्हॅल्यू कन्वर्ट कशात होणार आहे पर्सेंटेजमध्ये होणार आहे. म्हणजे सेम बघा 4 कटिंग करू आपण 25/100 होईल आणि 25×5=1,600. म्हणजेच काय तर 1.1/4 हे जे काय पूर्णांकयुक्तमध्ये होतं याचा टक्क्यामध्ये जो कन्वर्जन जे आहे ते किती असणार आहे 125%. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी ॲन्सर असेल कन्वर्जनमध्ये पर्सेंटेजच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, मग लक्षात ठेवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे ह्याच्यावर पोलीस भरतीलाच प्रश्न विचारला जातो, बाकी कुठल्याही एक्झामवरती या कन्सेप्टवरती तुम्हाला एक क्वेश्चन कधीही विचारला जाणार नाही. एकदम साधी सिंपल कन्सेप्ट आहे, पण पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जे नोट तुम्ही 2 वाक्य नोट करून घेतले आहेत. पहिलं अपूर्णांकाचं टक्क्यामध्ये करताना जसं आत्ता केलं ते गुणिले 100 करावं लागेल तुम्हाला. उलटं
टक्क्याचं अपूर्णांकात येताना गुणिले 100च्या उलटा छेद 100 तुम्हाला करायचं आहे. हे दोनच शब्द लक्षात ठेवा, गुणिले 100 आणि छेद 100. मग कधी काय त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला ह्या व्हॅल्यूचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. ठीक आहे. मग ह्या ज्या कन्व्हर्जन्सवरती वरून लक्षात ठेवा, एक टेबल आपल्याला तयार करायचा आहे आणि तो टेबल आला कसा जे आत्ता आपण बघितलं ते, आणि तो टेबल लक्षात ठेवा तुम्हाला सर्वांना काय करायचा आहे, तो तोंडपाठ करायचा आहे. कारण पर्सेंटेजवरचे जेवढे काही लक्षात ठेवा सर्व जे शॉर्टकट्स आहेत ते या कन्सेप्टवरती डिपेंड आहेत जे आत्ता आपण बघितलं ते. टक्क्याचं अपूर्णांकात करणं असेल किंवा अपूर्णांकाचं टक्क्यात करणं असेल, या कन्सेप्टवरती जेवढ्या काय व्हॅल्यू आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा पर्सेंटेजचे सगळे शॉर्टकट्स या व्हॅल्यूंवरती डिपेंड असणार आहेत. त्यामुळे एक टेबल करायचं आहे तुम्ही सर्वांनी तुमच्या नोटबुकमध्ये, ज्याच्यामध्ये सुरुवातीला एका बाजूला अपूर्णांक व्हॅल्यू टाकायचे आणि त्याच्या राईट साईडला टाकू शकताय टक्केवारी. ठीक आहे. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला, तो टेबल करायचा आहे. आणि जसं की आत्तापर्यंत जे आपण म्हटलं की अपूर्णांकाचं टक्क्यामध्ये कन्वर्जन करताना काय, म्हणजे इथून इकडं जाताना काय केलं तरी आपण आत्ता तर इंटू 100 करावं लागणार होतं आपल्याला. मग ह्या व्हॅल्यू तोंडपाठ डायरेक्टली करायचे तुम्हाला आल्या कशा ते आत्ता आपण बघितलेलंच आहे. म्हणजे जर समजा अपूर्णांकामध्ये एक व्हॅल्यू असेल तर काय होणार आहे, 1 गुणिले 100 होणार आहे. टक्क्यामध्ये किती होईल ते 100% होईल. ठीक आहे. तसंच जर समजा अपूर्णांकात 2 असेल तर 2 गुणिले 100 जर केला मी तर ते किती होणार आहे, तर 200% होणार आहे. तसंच समजा काहीतरी 1.5 केला मी तर 1.5 गुणिले 100 म्हणजे किती होणार आहे, तर 150% होईल. म्हणजेच आत्तापर्यंत आपण बघा दुप्पट केली तिप्पट केली अशा पद्धतीनं वाक्य वाचत होतो. मग त्याचाच अर्थ जर पर्सेंटेजमध्ये जर काढायचा झाला, समजा एकाच संख्येची आपण दुप्पट करतोय म्हणजेच काय झालं रे, तर त्या संख्येला तुम्ही 200 पटीनं वाढवताय, 200% वाढवताय. कारण 2 याचा अर्थ काय होतोय, 200% होतोय. 1.5 याचा अर्थ 150% होणार आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्ट जी आहे ते आत्तापर्यंत आपण जे काही शिकलोय, पट असेल मिळवणं असेल, या सगळ्या गोष्टी या टॉपिकला तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचे. पुढची व्हॅल्यू बघा, तर अपूर्णांकामध्ये जर आपल्याला समजा 1/2 आहे तर त्याचा टक्क्यामध्ये लक्षात ठेवा किती असणार आहे, तर 50% असणार आहे. त्यानंतर पुढची व्हॅल्यू 1/3. 1/3च्या बघा 2 व्हॅल्यू असतात. पहिली जी आहे ती असणार 33.33% आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती 33.1/3%. लक्षात ठेवा दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त एक्झाम्पलमध्ये आपल्याला जसं दिलं जाईल त्यानुसार आपल्याला त्या व्हॅल्यू दिल्या जातील किंवा शोधाव्या लागतील त्या, पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. किती असणार आहे ते अपूर्णांकात 1/3. नेक्स्ट पुढची व्हॅल्यू आहेत बघा 1/4. 1/4चं टक्केवारीमध्ये असते आपलं 25%. त्यानंतर 1/5. 1/5चं 20%. त्यानंतर पुढची व्हॅल्यू आहे 1/6. 1/6चं पण सेम 2 पद्धतीने व्हॅल्यू लिहिली जाते. त्यामध्ये पहिली जी आहे ती पॉईंटमध्ये दशांश चिन्हामध्ये 16.66 आणि दुसरी जर ह्याला पूर्णांकयुक्तमध्ये केला तर ती असते लक्षात ठेवा दुसरी कुठली तर 16.203%. ठीक आहे. तर हे असं लक्षात ठेवा, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते तुम्हाला नोटबुकमध्ये नोट करायच्या आहेत. नेक्स्ट पुढच्या व्हॅल्यू इथं लिहितो, म्हणजे पुढची आहे बघा 1/7. 1/7ची व्हॅल्यू जी असते टक्क्यामध्ये ती असते आपली 14.28%. 1/8. 1/8चं सेम 2 व्हॅल्यू असतात. एक पॉईंटमध्ये काढली असेल तुम्ही तर ते 12.5 लिहायचं आहे आपल्याला, आणि जर ह्याला पूर्णांकयुक्तमध्ये लिहायचं असेल तर ते असते 12.1/2%. त्यानंतर सेम 1/9. 1/9ची पण 2 व्हॅल्यू मिळतात आपल्याला. पहिली जी व्हॅल्यू आहे ती दशांश चिन्हामध्ये असते 11.11%, आणि जर ह्याला पूर्णांकयुक्तमध्ये कन्वर्जन केलं आपण तर ते असते 11.1/9%. 1/10ची सोपे 1/10ला किती असते डायरेक्टली 10% येणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ज्या काय बघा 10पर्यंत आपल्याला टोटल व्हॅल्यू या जातात, आणि बाकीच्या ज्या व्हॅल्यू आहेत बघा ते 1/3 आहे. त्यानंतर 1/8च्या रिस्पेक्टिव्ह ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला चेंजेस होत राहणार आहे त्या. म्हणजेच जसं की बघा 1/3चं जर मी दुसरं केलं 2/3, तर 1/3 आणि 2/3 मध्ये काय रेफरन्स आहे तर दुप्पट आहे. म्हणजे 2/3 ह्या 1/3ची जर दुप्पट असेल तर तुमच्या या दोन्ही व्हॅल्यू दुप्पट होणार आहे त्या. म्हणजेच काय म्हणू शकतो मी 2/3ची व्हॅल्यू बघा 66.66% एक असते, आणि पूर्णांकयुक्तमध्ये जर लिहिला आपण ह्याला तर 66.203%. तर अशा ह्या 2 व्हॅल्यू येतात आपल्याला 2/3चे. त्यानंतर बाकीचे जे काय व्हॅल्यू आहेत बघा ते इथं नोट करू. तुम्ही लिहिलं असेल ह्या व्हॅल्यू, तर पुढच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते इथं नोट करतो. 2/3 पर्यंत आपण गेलेलो आहोत. मग आता पुढच्या ज्या व्हॅल्यू आहेत बघा त्या 1/8च्या निगडीत आहेत. म्हणजेच काय तर इथं बघा 1/8ला जी व्हॅल्यू लिहिली आपण ती किती लिहिली रे तर 12.5 लिहिलेले. मग पुढच्या ज्या काय व्हॅल्यू जर समजा आपल्याला दिलं 3/8, याची जी व्हॅल्यू असते टक्क्यामध्ये ती असते 37.5%. त्यानंतर असते 5/8. 5/8ची व्हॅल्यू बघा 62.5%, आणि
लास्ट असते ह्याची व्हॅल्यू 7/8 आणि ह्याची व्हॅल्यू जी असते ती असते 87.5%. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू ज्या आहेत बघा ह्याच्याशी काय ह्या 1/8 रिलेटेड आहेत. मग सोबतच याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय व्हॅल्यू ॲड करू शकता. जसं की बघा मग अशी आपण कॅल्क्युलेट केलं तर 3/4. मग 3/4चं पर्सेंटेजमध्ये किती असते रे तर 75% असतं. किती असते 75. त्यामुळे टेबलाशी म्हणल्यानंतर एवढं सफिशियंट आहे ते व्हॅल्यू. जर अदर दॅन कुठली व्हॅल्यू आपल्याला आली एक्झाम्पलमध्ये तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे कशी तर अपूर्णांकाच्या टक्क्यामध्ये किंवा टक्क्याचा अपूर्णांक करताना एकतर गुणिले 100 करायचे किंवा छेद 100 करायचे. जसं एक्झाम्पलमध्ये डाटा दिला जाईल त्यानुसार ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला एकतर काढाव्या लागतील किंवा ॲज इट इज तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यूनुसार ज्या आहेत त्या डायरेक्टली दिल्या पण जातील. ठीक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या व्हॅल्यू आय होप चांगली प्रॉपर टेबलनुसार तुम्ही सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या असतील. पण आता तुम्हाला फक्त एक काम करायचं की जेवढ्या लवकर होता होईल तेवढ्या लवकर तुम्हाला ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तोंडपाठ करायच्या त्या. कारण जसं म्हटलं तुम्हाला पर्सेंटेजचे सगळे लक्षात ठेवा शॉर्टकट्स. पर्सेंटेज असेल किंवा नफा तोटा असेल या सगळ्याचे जे शॉर्टकट्स आहेत ते ह्या फक्त आणि फक्त ह्या टेबलावरती डिपेंड आहेत. त्यामुळे ह्याच्यापेक्षा वेगळं आपण कुठेही कुठल्या एक्झाम्पलमध्ये वेगळी कन्सेप्ट वेगळा शॉर्टकट अप्लाय करणार नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ह्या ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या पाठ करायच्यात. ठीक आहे. चलो आता पुढे जाऊ की आणि आता जसं आत्ता बघू आपण की ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्यांचा वापर तर कसा करायचा ते तर बघायचंच आहे आपल्याला. पण कुठल्याही व्हॅल्यूचं बघा आपल्याला 10%, 20% किंवा आणि कुठल्या ज्या व्हॅल्यू आहेत बघा त्या आपल्याला इथं शोधाव्या लागणार आहेत ह्या टॉपिकमध्ये. ठीक आहे. म्हणजे एखाद्या संख्येचं 10% कधी काढायचं आहे, कधी तर तुम्हाला 15% काढायला लागणार आहे, कधी 12% काढायला लागणार आहे, कधी मी जी काय व्हॅल्यू दिली जाईल त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेशन जे आहे ते करावं लागणार आहे. मग ते तोंडी कसं करायचं म्हणजे जसं की बघा समजा आपल्याला सांगितलं एखाद्या एक्झाम्पलमध्ये की 210चे आपल्याला किती पाहिजे रे तर 10% पाहिजे. ठीक आहे. किती पाहिजे 10% पाहिजे. मग जसं की बघा 10%चा अर्थ काय असतो रे तर ह्याला प्रॉपर इक्वेशनमध्ये पण लिहिलं जातं परत. म्हणजे 210चा अर्थ काय रे गुणिले असतो आणि 10%चा अर्थ काय तर 10/100. कारण टक्क्याला चिन्ह काढले की ते 100 लिहिणार आहे आपण. मग ह्याचं कॅल्क्युलेशन आपण करतो सगळं बघा. ह्या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, राहिलं फक्त किती 21. म्हणजेच काय तर 210चं जे 10% ते 21 आलं माझं. मग हे काढलं कसं आपण ते तर कॅल्क्युलेशन करून काढलं जे की आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा या नव्हे तर नफ्या तोट्यात पण कुठल्याही पर्सेंटेजची व्हॅल्यू काढत असताना हा अप्रोच आपल्याला वापरायचा नाही ते लक्षात ठेवा. मग आता करायचं काय तर ते बघा की व्हॅल्यू काय होती रे तर ती 210 होती. कशाचं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला 210च. मग त्यामध्ये पहिली कंडिशन येते की हे एकक स्थान. मग एकक स्थानी किती आहे रे तर 0 आहे. मग एकक स्थानी जर 0 असेल तर ती कन्सेप्ट तुम्हाला वापरायची आहे. तर त्या संख्येतला 0 जर मी काढून टाकला ठीक आहे एकक स्थानी जर 0 असेल आणि तो 1 0 जर मी कट केला तर जी काय किंमत राहते किती राहिले रे तर ह्या 210 मधलं फक्त 21 राहिले. 0 काढून टाकलाय आपण. मग जी किंमत राहते लक्षात ठेवा त्या 0 काढल्यानंतर ते त्या संख्येचं नेहमी लक्षात ठेवा किती असतं रे तर 10%ची किंमत असते. म्हणजेच एकक स्थानी 0 कुठलीही संख्या घ्या तुम्ही त्याच्या जर एकक स्थानी काहीतरी 0 आला आणि जर तो कट केला आपण तर ती व्हॅल्यू जी राहते ती नेहमी त्या संख्येचं किती मिळत असतं आपल्याला 10%ची किंमत मिळते. जसे की बघा समजा एखादी संख्या घेतली आपण 150 घेतलं. आता 150चं 10% पाहिजे तर 0 कट केला तर मी राहणार आहे किती रे तर 15 मिळणार आहे मला. म्हणजे 150चं 10% 15 मिळेल. तसंच अजून एखादी व्हॅल्यू घेऊ समजा काहीतरी 440 घेतला आपण. आता ह्याचं 10% पाहिजे 0 कट केला काय राहणार आहे रे तर 44 राहील. म्हणजेच 440चं 10% किती असणार आहे 44 मिळणार आहे मला. तसंच समजा अजून एखादी व्हॅल्यू घेऊ समजा 310 घेतलं. सेम 0 कट केला किती राहिलं रे 31 राहिलं. त्यानंतर आणि कुठल्याही व्हॅल्यू म्हणजे हजारात का असते ना समजा काहीतरी 1250 ही व्हॅल्यू आहे 1250 सेम एकक स्थानी 0 आहे. मग हा जर मी कट केला तर जे राहणार आहे मला ते किती मिळते मला 125 मिळणार आहे. म्हणजे या 1225चं जे काही 10% आहे ते किती असणार आहे 125 असणार आहे. ठीक आहे. तसंच बघा पुढचं समजा काहीतरी 3450 घेतला आपण. सेम 0 काढला तर किती मिळणार आहे रे 345 राहील. म्हणजेच काय 3450चं 10% म्हणजे किती असणार आहे 345 असेल. मग या रिस्पेक्टिव्ह तुम्ही 20%, 30%, 40% कितीही व्हॅल्यू काढू शकताय तोंडी काढू शकताय. जसे की बघा आपल्याला इथं काय रे 210चा आपण 10% काढले. समजा या 10%च्या ऐवजी मला 40% पाहिजे असतं.
किती पाहिजे आता 40% पाहिजे. मग 10% तर आधी काढून घ्यायचं. 10% किती येणार आहे 21 येणार आहे माझं बरोबर. 10% किती आलं तर 21 पाहिजे. किती 40% पाहिजे. 40%चा अर्थ काय होतो रे तर चौपट मिळते ना. 10 आणि 40 मध्ये चौपट आहे. मग ह्या 21ची चौपट करा आणि 21ची चौपट म्हणजे 21 चौक 84 हे आपलं काय असणार आहे आन्सर असेल. किती 210चं 40% किती असणार आहे 84 असणार आहे. तसंच इथं बघा आता इथं किती आहे रे 150 होतं. 150चं 10% आपण काढले 15. समजा अजून आपल्याला 30% पाहिजे. ठीक आहे कशाचं ह्या 150चं आपल्याला पुढं जाऊन 30% व्हॅल्यू पाहिजे. मग 10% तर किती आलं तर 15 आलं होतं. मग 15ची तिप्पट करा. मग 15 त्रिक किती होणार आहे रे 45. म्हणजेच काय तर 150चं 30% म्हणजे किती असणार आहे 45 असेल. तसंच इथं बघा 444चं 10% 44 आलं फक्त आपल्याला किती आले हे 10% आले. समजा मला 50% पाहिजे. मग एकतर 50% म्हणजे एकतर डायरेक्टली निम्म करायचं सरळ 440चं निम्म करा किंवा ह्या 44ची 5 पट करा. मग 44ची 5 पट केली तर 5 चोक 20 200 आणि वरचं 20 म्हणजे किती होणार आहे रे 220 हे असणार आहे 44 किंवा ह्या 440चं किती 50%. तसंच इथं बघा आता 310चं 10% 31 आलता. समजा मला 20% पाहिजे फक्त. 20% म्हणजे काय तर दुप्पट करा. मग 31ची दुप्पट किती होणार आहे तर 62 हे आपला आन्सर असेल. ठीक आहे म्हणजेच काय एकदा 10% एकदा व्हॅल्यू तुम्हाला मिळाली तर त्या रिस्पेक्टिव्ह पुढं मागं तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू ज्या आहेत त्या काढू शकताय. फक्त अट जे आहे लक्षात ठेवा त्याच्या एकक स्थानी काय पाहिजे 0 असला पाहिजे. म्हणजेच त्या संख्येतला जर तुम्ही 1 0 काढला तर 10% मिळणार आहे. मग ह्याच्या उलटं जसं की बघा 2 0 जर मी घेतले एखाद्या व्हॅल्यूमध्ये संख्याच नवीन घेऊ आपण. समजा आता 1 0 काढल्यामुळे आपल्याला 10%ची किंमत मिळालेली. मग त्या एका शून्याच्या ऐवजी जर आपण बघा आता 2 0 जर काढले त्या संख्येतले तर ती जी काय टक्केवार आहे ती किती टक्के मिळेल आपल्याला तर 1% राहतं लक्षात ठेवा. म्हणजे समजा व्हॅल्यू घेऊ आपण समजा 1400 व्हॅल्यू ठीक आहे. मग आता जसं म्हटलं आपण काय 1 0 काढला तर 10% मिळणार होतं मला. म्हणजेच जर मी 1 0 काढला ह्याचा तर किती राहते रे तर 140 राहणार आहे आणि 140 हे काय असेल याचं 10% असणार आहे. समजा मी अजून 1 0 काढला म्हणजे हितला पण 0 जाईल ना तुमचा. मग हितला पण 0 गेला हितला 0 गेला इथे किती राहते तर 1% राहील. मग हितला परत 1 0 गेला तर किती राहणार आहे 14 राहील. म्हणजेच काय ते पण लागलीच लक्षात ठेवा काय जर एका संख्येतला 1 0 काढला तर 10% मिळणार आहे. जर तुम्ही दोन्ही 0 काढले तर किती मिळतं रे त्या संख्येचं 1% शिल्लक राहत असते. क्लिअर आहे. कधी 1 0 काढला तर 10% राहणार आहे आणि 2 0 काढले तर आपला 1% राहतं. ठीक आहे. आणि मग ह्याच्याच पद्धतीनं समजा आपल्याला आता 5%ची किंमत पाहिजे. कितीची 5%ची. मग 10%ची आत्ता आपण जसं बघितलं 0 काढला तर 10% राहत होतं. जसं की इथलं बघा 10%ची किंमत कितीवर येत होती तर 140 राहिलेली 1 0 काढल्यानंतर. मग आता जर मला समजा ह्या 1400चं 5% पाहिजे. मग 10चा आणि 5चा आपापसात काय संबंध आहे रे तर निम्मा आहेत एकमेकांच्या. 5 हे 10च्या निम्मा आहे. मग तसंच जर 10% हे 140 असेल तर ह्याच्या परत निम्म करा. मग 140च्या निम्म किती असते रे 70 असते. म्हणजेच काय जी संख्या मिळते ते तुमचं काय असतं त्या संख्येचं 5% असतं. क्लिअर आहे. म्हणजेच काय तर 10% 1400चं 140 असेल तर 5% किती असायला पाहिजे रे तर 70 असायला पाहिजे. ठीक आहे. तसंच इथं बघा एक 210चं जे मागाशी एक्झाम्पल घेतलं होतं आपण 210चं 10% मला किती मिळालेलं रे तर 21 मिळालं होतं बरोबर. मग आता ह्याच्या मला परत आता 10% हे मिळालेलं समजा मला 5% पाहिजे. मग जसं म्हटलं 10 आणि 5 मध्ये काय जे रिलेशन असते 10%ची किंमत काढायची आणि त्याच्या निम्म करायचं. मग 21च्या निम्म जर केलं तुम्ही तर तुम्हाला त्या संख्येचं 5% मिळणार आहे. मग 21च्या निम्मा किती असते रे तर 10.5 हे माझं या ठिकाणी काय असणार आहे त्या 5%ची किंमत असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा अशा पद्धतीनं तुम्हाला जे काय तोंडी व्हॅल्यू ज्या काढायच्या त्या 10%, 15%, 20%, 25, 30, 40 किती पण टक्के काढा पण ॲप्रोच तुमचा तोंडी जो आहे तो या पद्धतीनं असला पाहिजे. क्लिअर आहे. स्प्लिट करायचं त्या व्हॅल्यूना. समजा 25% पाहिजे असेल तर आधी 20% काढा आणि वरचं 5% काढा. क्लिअर आहे. तर 5%चा जे कन्सेप्ट आहे ती नक्की तुमची क्लिअर झाली असेल. काय आधी 10% काढायचं आणि त्यानंतर त्या संख्येचं काय करायचं निम्म करायचं तुम्हाला. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा अशा पद्धतीनं जे शाब्दिक उदाहरणं जे आपल्याला शाब्दिक नाही जे सरळ रूप द्यावरती जे एक्झाम्पल्स असतात आपले म्हणजे जसं की आपण बघा पहिला टॉपिक जो बघितला होता सरळ रूप द्यामध्ये त्याच्यामध्ये टक्क्यावरती सुद्धा आपल्याला काय विचारले जातात लक्षात ठेवा सरळ रूप द्याचे जे एक्झाम्पल्स आहेत उदाहरणं जी आहेत ती विचारली जातात. मग आता आपण त्याच टाईपचे एक्झाम्पल्स बघायचे सुरुवातीला की बेसिक टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत या कन्सेप्टवरती जे आत्ता आपण बघितलं ते.
ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बघा पहिलं एक्झाम्पल आहे आपलं, काय सांगितलं आहे बघा तिथं. तर आत्ताचे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते बोर्डवरच लिहितो मी. शाब्दिक एक्झाम्पल्स डायरेक्टली तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतील. ठीक आहे. तर बघा इथं 240चं समजा 30% आहे अधिक 450चे 20%. क्लिअर आहे. मग इथं जसं म्हटलं तुम्हाला जो ॲप्रोच आहे तोच लावायचा आहे जे आत्ता आपण शिकलो ते. फक्त काय टक्केवारी आहे त्यांची बेरीज इथं आपल्याला करायची आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे, पहिलं जे टक्केवारी आहे ती किती आहे तर 240चं आपल्याला 30% शोधायचं आहे. ॲप्रोच सेम. इथं कुठेही छेद 100 परत भाग घालवे असलं करत बसायचं नाही. ठीक आहे. म्हणजे जसं की बघा 240चं 10% मला मिळणार आहे. 240चं 10% किती येते रे 24 येते. शून्य आहे ना याच्या एकक स्थानी, म्हणजे 10% 24 आला. मला तिप्पट केली तर 30% मिळणार आहे. मग 24ची तिप्पट जर तुम्ही केली तर ती असते 72. 24 त्रिक 72. तसंच इथं बघा आता 20% पाहिजे. 450चं शून्य काढला तर 45 राहते. मग 45 हे 10% आलं. 20% पाहिजे. 45ची दुप्पट करा. 45ची दुप्पट किती असते रे 90. मग 72 आणि 90ची बेरीज करा, आपलं फायनल आन्सर येईल. म्हणजे 2/2 आणि 9/7 16. म्हणजेच काय तर 162 हे आपलं काय असणार आहे ॲन्सर असेल ह्या दोघांच्या बेरजेचं, टक्केवारीच्या बेरजेच. क्लिअर आहे काय. तर जसं आता बघा ॲप्रोच सेम आहे जे आता आपण शिकलो ते. 10% काढलं परत 30% काढून घ्या आणि परत त्याची आपण जे बेरीज आहे त्या आपल्याला फायनल दोघांची बेरीज करायची होती. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा. समजा 110चे 40% अधिक 260चे 30%. ठीक आहे. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. मग सेम डायरेक्टली व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर आहे ते डायरेक्टली सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्ती करून ॲप्रोच जो आहे तो तुमचा तोंडीच असला पाहिजे. बेरीज पण तोंडी करण्याचा प्रयत्न करा. कुठेही तुम्हाला पेनाची आवश्यकता अजिबात पडणार नाही आहे. जसे की बघा आता 110चं 40% पाहिजे. 110चं 10% मला मिळते 11. मग 11ची चौपट करायचे. 11 चौक 44 आलं. तसंच इथं आहे आता. म्हणजेच काय इथं 30% पाहिजे. 10% किती आहे रे तर 26 आहे. 1 शून्य काढल्यानंतर म्हणजेच काय व्हॅल्यू ज्या मिळतील मला इथे किती मिळालेलं ते 44 मिळालं होतं. इथं 26ची तिप्पट करायचं आहे. मग 26 त्रिक किती असतं रे तर 78. 26 त्रिक 78. मग 44 आणि 78ची बेरीज करायची. किती जाते बघा 8 आणि 4 12. 1 उरेल आपला हातच्या 1 जाईल 11 आणि 1 12. म्हणजे किती असेल 122 हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे ह्या दोघांचं बेरीज असणार आहे. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यूंचा वापर करायचा आहे. म्हणजे सगळे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये. ठीक आहे. चलो आता पुढे जा. आता सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला याच पद्धतीने एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत आणि त्यामधलं आता एक्झाम्पल्स जे आहेत ते तुमच्या स्क्रीनवरती येतील 1 बाय 1. म्हणजे त्यातलं पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून जे आन्सर आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय इथं बघा सिम्पल आहे. 450चं 30% अधिक 210चं 40% आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे जसं म्हणलं तुम्हाला ॲप्रोच हा नेहमी तुमची पहिली प्रायोरिटी जी आहे ती तोंडी सोडवायला असली पाहिजे. जर एखादी व्हॅल्यू म्हणजे एखादी व्हॅल्यू मोठी आली तर त्यावेळी मात्र तुम्ही तिथं काय करू शकतायसा कॅल्क्युलेशनसाठी पेनाची गरज घेऊ शकताय. फक्त बेरीज करायला टक्केवारी डायरेक्टली तोंडी काढायचाच प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा पहिला 450चं मला 30% काढायचं आहे. मग 450चं 10% किती जाते रे तर 45 होते ते. मग 45ची तिप्पट करा. 45ची दुप्पट केली तर 90 असते. 90मध्ये अजून 45 जर मी ॲड केलं तर ते 135 होते ते. ठीक आहे. 90मध्ये ते 45 जर ॲड केला तर 135 मिळणार आहे. प्लस दुसरी व्हॅल्यू किती आहे तर 210चं 40%. 10% 21 आलतं आणि 21 चोक 84 होणार आहेत. मग फायनली बेरीज मग 5 आणि 4 9 आणि 13 आणि 8 21. म्हणजे किती असेल रे 219 हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. दोघांच्या बेरजेचं. पण ॲप्रोच सेम जो आत्ता जो लावला त्याच पद्धतीचा ॲप्रोच तुम्हाला देखील लावायचा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा अशाच पद्धतीचं आहे. तिथं देखील जो आहे येस. तर इथं बघा जे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती तिथं एकक स्थानी 0 नाही आहे. जसं की पहिली जी व्हॅल्यू आहे बघा ती किती आहे रे 85चे 20% आणि 315चे पण 30% शोधायचं आहे. मग या व्हॅल्यू फक्त लिहून घेतो जेणेकरून तुम्हाला समजून सांगतो की जर 0 नसेल तर काय करायचं आपल्याला. व्हॅल्यू काय होती तर 85चं 20% आणि 315चे 30% ह्या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या आहेत. मग आत्तापर्यंत बघा जे एक्झाम्पल आपण शोधले किंवा जे कॅल्क्युलेशन जे केलं त्याच्या प्रत्येक एकक स्थानी 0 होतं. ह्या ॲप्रोचचे एक्झाम्पल बघितले. इथं बघा आता ज्याची टक्केवारी काढायची आहे म्हणजेच 85 आहे ना इथं 85 आहे परत इथं 315 आहे. एकक स्थानी 0 आहे का रे तर 0 अजिबात नाही आहे. 0 जर नसेल तर काय करायचं लक्षात ठेवा. जसं की इथं हे होतं 85
तर एकक स्थानी शून्य नसेल तर त्या संख्येमध्ये उजवीकडून, लक्षात ठेवा, काय करायचं, एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं. काय करायचं, एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं तर ती जी किंमत आहे किती झाली रे, तर 8.5 झालं. मग हे जी किंमत असते ती त्या संख्येचं किती मिळतं तुम्हाला, 10% किंमत मिळत असते. क्लिअर आहे. शून्य असेल तर एक शून्य कट करायचं आहे आणि जर शून्य नसेल तर तुम्हाला एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग एक घर सोडून दशांश चिन्ह दिला तर इथं किती झालं, तर 8.5 झालं. तसंच इथं बघा, समजा एक घर सोडून मी ह्याला दशांश चिन्ह दिलं तर इथं काय बनणार आहे, 31.5 बनणार आहे. ठीक आहे. मग ह्या दोन किमती आल्या दोघांच्या 10% रिस्पेक्टिव्हली. मग या रिस्पेक्टिव्ह पुढं जायचं, आता किती टक्के पाहिजे त्या पद्धतीनं. मग आपल्याला पाहिजे होतं किती रे, तर 20% पाहिजे. 20%चा अर्थ काय असतो, तर दुप्पट झालं, 10ची दुप्पट. मग 8.5ची दुप्पट करा, 8.5ची दुप्पट किती असते रे, तर 17 असते. हे आलं ह्याचं 20%. इथं किती आहे रे, तर 30 पट आहे. 30 पटीचा अर्थ काय झाला, तिप्पट झाला. मग ह्याची तिप्पट करा 31.5ची, जी येईल त्या दोघांची आपल्याला फायनली बेरीज करायची. किती होते बघा, 5 त्रिक 15, 1, 3 आणि 1 4 आणि 3 त्रिक 9, 94.5. हे आलं ह्याचं 30%ची किंमत. मग फायनली बेरीज करा, हे आपलं फायनल आन्सर येईल. मग 94 आणि 7 किती जातं रे, तर 101. 101 आणि ते 10, 111.5. हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. काय तर जर समजा शून्यच नसेल तर एकक स्थानी, तर तुम्हाला काय फक्त करायचं आहे, एक घर सोडायचं आणि दशांश चिन्ह तिथं अप्लाय करायचं आहे. मग त्यानुसार तुमच्या 10% आणि 20%च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला पुढे जाऊन कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे. पॉज करून व्हिडिओ तुम्ही काय करायचं, आन्सर जे आहे ते तोंडी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा एक्झाम्पल काय, 1210चे 15% वजा 350चे 30%. म्हणजेच काय, तर इथं तर बघा 1210चा 15% काढायचा. मग आता जे आपण बघितलं होतं बघा 10% आणि 5% कसं रिलेशन काय, 5%साठी काय 10% काढायचं आणि ते त्याच्या निम्म करायचं. म्हणजेच आणि इथं पण लक्षात ठेवा, टोटल 15% डायरेक्टली काढायचा प्रयत्न करायचा नाही आहे. 15%ला स्प्लिट करू आपण, एकदा 10% शोधायचं आणि वरचं 5% शोधायचं. म्हणजेच जसे की बघा 1210ला जर कॅल्क्युलेट करायचं झालं, किती आपल्याला करायचं, ह्या 1210चं 15% शोधायचं. ठीक आहे. मग 10% आधी काढून घेऊ आपण. 10% तर किती येणार आहे, 121 येणार आहे. 1 शून्य काढला तर 10% मिळणार आहे. वरचं 5% शिल्लक राहते ना, आता मग टोटल माझं 15% होणार आहे. मग वरचं 5% म्हणजे काय, ह्या 120च्या निम्मा करा. 120च्या निम्मा किती असते रे, तर ते असते 60.5. मग हे 10% आणि हे खालचं 5%, दोघांना जर मी ॲड केला तर टोटल 1210चं मला 15% मिळणार आहे. म्हणजे किती होते बघा, हे 0.5 तर आलाच, 1 12 आणि 6 18, म्हणजे किती आलं रे, 181.5. हे झालं माझं ह्याचं 15%ची किंमत, 180 81.5. मग पुढची जी व्हॅल्यू आहे बघा, ती तोंडी काढू शकतो आपण. काय आहे तिथं, तर 350चं 30%, सॉरी वजा करायचं आहे ते 350चं 30%. इथंच घेऊ आपण डायरेक्ट. मग 350चं 10% मिळते मला किती रे, तर 35 आहे. आणि वरचं आपल्याला तिप्पट करायचे. मग 35ची जर तिप्पट केली, 35 त्रिक किती असणार आहे, तर 105 असते. ते 35 त्रिक 105 झालं. मग दोघांची वजाबाकी करू आपण. किती होते बघा, हे 0.5 तर ॲज इट इज येणार आहे. मग एकातनं 5 तर जात नाही, म्हणजे डायरेक्टली कट करू आपण. 81मधनं 5 वजा करा. मग 81मधनं जर 5 वजा केले तर किती राहते रे, डायरेक्टली 76 राहील ते. म्हणजेच काय, इथं जे आन्सर आहे आपलं फायनल, दोघांची वजाबाकी जी आहे ती किती असायला पाहिजे रे, 76.5. हे आपलं काय असणार या ठिकाणी आन्सर असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. जसं बघा आता म्हणलं तुम्हाला, हे जे 15% वगैरे जे आहे ते या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. डायरेक्टली 15% काढायला जायचं नाही, स्प्लिट करायची ती व्हॅल्यू. आधी 10% काढायचं आणि त्यानंतर त्या संख्येचं 5% काढायचं. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय, तर इथं टोटल एक्झाम्पल लिहून घेतो मी आधी. 420चे 25%, कारण हे प्रॉपर कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आपल्याला. इथं 420चे 25% वजा पुढचं आहे बघा 140चं 1% शोधायचं आहे. 140चे 1% आणि ही जी व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे ते बरोबर किती आहे रे, तर 77 आहे. मग आपल्याला इथं लक्ष द्यावं, या प्रश्नामध्ये ह्या एक्सची किंमत शोधायची आहे तुम्हाला. ठीक आहे. काय शोधायची, त्या एक्सची किंमत शोधायची आहे. मग त्यासाठी बघा एक्झाम्पल थोडंसं लेंदी आहे. मग आधी आपल्याला काय बघा, इथं ह्या 425चं 25% तर तुम्हाला शोधायचंच आहे. ठीक आहे. मग प्रोसेस सेम, 25%चं एक तर अपूर्णांकात करू शकताय किंवा डायरेक्टली 25% कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. कारण लक्षात ठेवा, जो टेबल जो आत्तापर्यंत आपण बघितला त्या टेबलाचा वापर कसा करायचा, तुम्हाला एखादी व्हॅल्यू जर ती दिली, जसं की इथं बघा
हे 25% आहे. 25%चा अपूर्णांकात होती टेबल त्या आपण जो आता मग सुरुवातीला बघा लेक्चरच्या सुरुवातीला जो टेबल लिहिला होता त्यामध्ये 25%ची व्हॅल्यू होती आणि 25%चा अपूर्णांकात जर म्हणला जे की किती असतं रे तर 1/4 असतं. किती असतं 1/4. मग त्या 1/4 आणि 4/4चा अर्थ काय रे 4 मला भाग घालवायचे कशाला तर 420ला. मग 4 ह्याला डायरेक्टली भाग घालवा 4 1 4 आणि 0 येणार आहे 4 5 20 म्हणजे किती आलं रे 105 आलं. त्यामुळे इथं तुम्ही तोंडी केलं तरी चालेल 20% काढा आणि वरचं 5% काढा. मग या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा जेवढ्या काय आता आपण पद्धती शिकलेले एक तर टेबल वापरू शकतायसा किंवा डायरेक्टली टक्के काढणं 10%, 5%, 1%. फक्त ह्यामध्ये तुम्हाला फक्त चांगल्या पद्धतीने आता सराव कशाचा करायचा आहे की कोणत्या व्हॅल्यूला कोणत्या पद्धतीचा मी वापर करू शकतो किंवा कोणत्या व्हॅल्यूला कोणती पद्धत वापरल्यानंतर मला सोपं पडणार आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते शिकून घ्यायचं आहे किंवा त्याचा सराव तुम्हाला करायचा आहे. जसं की इथं बघा 420चं 25% तर काढायचं आहे काही प्रॉब्लेम नाही. पण सोपं काय पडेल रे मला 25%चा अपूर्णांकात माहिती आहे 104 असते. मग डायरेक्टली त्या 4ने 420ला भाग घालावा ते सोपं पडणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ती व्हॅल्यू आली 105 आणि पुढं जाऊन बघा ही जी व्हॅल्यू आहे ते मी इकडं जर ढकललं उजवीकडं तर हे मायनस आहे. मायनसचं तिकडे गेल्यावर प्लस होणार आहे सगळ्याच व्हॅल्यू आणि हे 77 इकडं आल्यावर मायनस होणार आहे. त्यामुळे ते करून घेतो मी -77 बरोबर हे सेम राहील माझं 140चं 61% आणि टक्क्याचा अर्थ लक्षात ठेवा मग असे म्हटलं काय असतो तर 100 असतो तो. त्यामुळे 1/100 लिहितो 1% होतं ना ते आणि लागली चेला पण बदलो आपण चेचा जो अर्थ आहे तो काय असतो रे तर गुणाकार असतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं मांडणी होईल. वजाबाकी बघा 77ला 13 दिलं सॉरी किती 13 म्हणतोय 23 दिलं तर 100 झालं. 23 आणि हे वरचं 5 28 वजाबाकी 28 येईल बरोबर 140 गुणिले 1/100. इथं परत बघा 0ला 0 गेला माझा. परत हे दोघं इकडे शिफ्ट येणार आहेत म्हणजे हे 14 2 28 आणि हे 10 2 20 म्हणजेच काय एक्सची जी काय व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे 20% हे आपलं काय असणार किंवा नुसती 20 एक्सची व्हॅल्यू किती असेल फक्त 20 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. त्यामुळे असे लक्ष द्या अशा टाईपचे एक्झाम्पल खास करून जे बँकिंगमधले जे आपले सरळरूपद्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत बँकिंगमध्ये तुम्हाला जास्त अशा टाईपचे कॅल्क्युलेशनचे सरळरूपद्यामधले क्वेश्चन्स बघायला मिळतील. मागचे जे काही क्वेश्चन्स बघितले ते जनरल म्हणजे ते MPSC असेल आपली स्टाफ सिलेक्शनची GD असेल किंवा पोलीस भरती असेल त्यामुळे तुम्हाला त्या टाईपचे एक्झाम्पल्स बघायला मिळतात. मात्र असं जे आहे मध्ये कुठेतरी एकची किंमत मधली कुठेतरी काढायची आहे या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला बँकिंगच्या सरळरूपद्यामध्ये सरळीकरणामध्ये तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स फक्त आणि फक्त बँकिंगच्या म्हणजेच IBPSच्या एक्झाम्समध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच कॅटेगरीचा आहे. तिथली आपल्याला त्या एक्सची जी काही किंमत आहे ती आपल्याला तिथं शोधायची आहे. ठीक आहे. त्यासाठी सेम व्हिडिओ पॉज करा तुम्ही सर्वांनी आधी आणि एक्झाम्पल जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण महत्त्वाचं जसं म्हटलं बघा टक्के काढत असताना कोणती पद्धत सोयीस्कर पडेल याचा विचार सुरुवातीला करत जावा. नाहीतर गडबडीमध्ये आपण एखाद्याच प्रोसेसची जर तुम्ही सवय लावली तर ती कधीही तुमची सुटणार नाही. त्यामुळे ती सवय लागायच्या आधीच तुम्ही त्या पद्धतीचं प्रॅक्टिस नक्की करा. ठीक आहे. मग एक्झाम्पल इथं काय तर बघा तर 250चे 14% प्लस म्हणजे सुरुवातीला काय करायचं आपल्याला 250चे 14% काढायचं. ठीक आहे. प्लस दुसरी व्हॅल्यू आहे 150चे 1% बरोबर 140. 150चे 1% बरोबर आणि ही किंमत किती सांगितलेली आहे मला 140. मग सेम प्रोसेस आहे मगासारखी काय नाही फक्त बघा मायनसच्या ऐवजी प्लस आहे. मग पहिला तर मला हे जर आधी हे काढून घ्यावं लागणार आहे 250चं 14%. मग ह्याच्यामध्ये परत अजून एक ट्विस्ट आहे म्हणजे अजून एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला इथं शिकायला मिळेल बघा काय तर A% ऑफ A% ऑफ B ह्याचाच उलट लक्षात ठेवा अर्थ काय असतो B% ऑफ A. म्हणजेच काय ह्याचा अर्थ लक्षात ठेवा A आणि B काय किमती असतात म्हणजे तुम्ही Aचं B या संख्येचं A% काढलं काय आणि ह्याच्या उलट A या संख्येचं B% काढलं काय दोन्हीचा अर्थ लक्षात ठेवा एकच असतो. जसं की या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे काय की बाबांनो 250चं 14% काढलं काय आणि 14चं 250% काढलं काय उत्तर तुमचं एकच येणार असतं. मग हे करत असताना सोपं काय पडेल ते तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजेच जसं की इथं बघा आता 14% काढणं सोपं आहे का रे आधी तुम्हाला 10% काढावं लागेल त्यानंतर परत 4% पण काढायचं आहे आणि त्यानंतर त्यांची ॲडिशन करायचं. मग ह्याच्या उलट डायरेक्टली जर मी 14ची
250 म्हणजे काय रे, अडीच पट झाले ना. जसे की बघा सुरुवातीलाच आपण टेबलमध्ये लिहिलं होतं, 2चा अर्थ दुप्पट असतो किंवा 200% असते, 3चा 300 आलतं, 1.5ला 150 आलतं, 1ला 100 आलतं. म्हणजेच काय, तुम्ही जेवढी 100 पटीनं करता, जसं की इथं बघा 250% झालं ना, ते उलटं जर केलं तर ह्या कन्सेप्टचा वापर A% ऑफ P आणि B% ऑफ A करा किंवा काही पण करा ते. म्हणजे जसं की इथं बघा दोन्ही व्हॅल्यू काढून घेऊ आपण, दोन्हीचं उत्तर एकच येत असते, फक्त काढायचं काय जे आपल्याला सोयीस्कर पडणार आहे ते. म्हणजे 250% म्हणजे काय, 2.5 पट असते, लक्षात ठेवा. तर 14ची 2.5 पट करा, 14ची दुप्पट 28 असते आणि परत 14च्या निम्म 7, मग 28 आणि 7 किती असणार आहे रे, ते असेल 35 प्लस हे ॲज इट इज राहणार आहे 150 गुणिले x%, अर्थ काय 100 बरोबर असणार आहे हे 140. पुढं सेम हे 35 बघा इकडे जाऊन मायनसला होणार आहे, इथं डायरेक्टली भाग घालू आपण, 0ला 0 गेला माझा आणि 140 मधनं 35 जर मी घालवले तर इथं बघा राहणार आहे काय 15 गुणिले 110. मग 140 मधनं 35 गेला किती राहते रे, तर 105 राहणार आहे. 15 ह्या 140 मधनं 35 कट केल्यानंतर मग आता इथं भाग घालवा, हे जाते बघा किती रे, तर 15 सत्ते 5 आणि x बरोबर हे होईल 10 सत्ते 70. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी आन्सर असणार आहे त्या xच्या किमतीच. ठीक आहे, त्यामुळे ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जी आत्ता आपण जे चर्चा ज्याबद्दल केली ती A% ऑफ B किंवा B% ऑफ A दोन्ही कॅल्क्युलेशन करा, उत्तर तुमचं एकच येत असते. मग चेक करायचं, जसं की समजा एखादं एक्झाम्पलसाठी तुम्हाला इथं समजून सांगतो. समजा आपल्याला दिलं 200चे समजा काहीतरी 12.5% काढायचं. ठीक आहे, 200चं किती काढायचं आहे, 12.5% काढायचं. मग आता इथं मला आपला तुमचा फोकस कशावर आहे, ह्याच्यावर असतो 12.5%वरती. मग आता 12.5% काढणं एवढं तर सोपं नाही आहे. मग टेबल तुमचा पाठ असेल तरी चालेल, मग तुम्हाला तिथं भाग घालवणं वगैरे करावं लागेल. पण ह्याला मी जर असा बघितला 12.5चे 200%, दोन्हीचा अर्थ वेगळा आहे का रे, तर लक्षात ठेवा इथं दोन्हीचा अर्थ वेगळा नाही, एकच आहे, फक्त त्याची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे ह्या 12.5चं 200% काढणं सोपं आहे का 12.5% काढणं सोपं आहे. मग ऑब्विसली साधं सोपं काय रे, तर 200% काढणं सोपं आहे रे. आणि 200%चा अर्थ काय असतो, तर दुप्पट. म्हणजेच काय, तर ही फक्त तुम्हाला ह्या 12.5ची दुप्पट करायची आहे आणि 12.5ची जर तुम्ही दुप्पट केली तर ती किती असते रे, 25 असते. आणि हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. त्यामुळे त्या जी कन्सेप्ट आता आपण बघितली त्याचा वापर तुम्हाला अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये करायचा की चेक करायचं की टक्केवारी काढणं सोपं कशाचं आहे. मग त्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही त्या व्हॅल्यूना चेंज देखील करू शकताय, आपलं एक्झाम्पल कधीही चुकणार नाही. ठीक आहे, येस. पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. आता जे एक्झाम्पल्स आपण बघायचे आहेत तिथं जर बघा तुम्ही जर टक्केवारी जर ती बघितली बघा, जसं की आपल्याला सुरुवातीला सांगितलं बघा 315चे 33.13% काढायचं आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही एक्झाम्पल बघितले आपण ते डायरेक्टली म्हणजे पॉईंट बनल्या व्हॅल्यू नव्हत्या किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकातल्या व्हॅल्यू नव्हत्या. त्यामुळे तशा ठिकाणी तुम्ही 100 वगैरे किंवा छेद वगैरे केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम कॅल्क्युलेशनमध्ये होणार नाही. पण जर अशा वेळी जर आपल्याला तुम्हाला 33.33% व्हॅल्यू असेल किंवा 12.5% ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत बघा आपल्या टेबलातल्या पॉईंटमधल्या, आणि त्याला जर तुम्ही 100 किंवा छेद टक्के म्हणजे छेद 100 जर करायला लागला तर लक्षात ठेवा तुमचं जे आन्सर आहे ते नेहमी चुकणारच आहे त्या ठिकाणी. त्यामुळे अशा वेळी जर अशा व्हॅल्यू आल्या तुमच्या तर लक्षात ठेवा तुमच्या तोंड व्हॅल्यू जो टेबल आहे आपला जो म्हणलं तुम्हाला की तोंड पाठ करायचा आहे तो तुमचा पाठ असलाच पाहिजे, तरच आणि तरच तुम्ही अशा टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते सोडवू शकतायसा. नाहीतर कॅल्क्युलेशनमध्ये एरर हा तुमचा येतच राहणार आहे जर अशा व्हॅल्यू आल्या तर. मग करायचं काय बघा, जसं की बघा डायरेक्टली सुरुवातीला आपण बघितले आपल्या टेबलामध्ये त्या अपूर्णांकाच्या वगैरे 33.1/3% जी काही किंमत असते ती किती घेतो रे आपण, तर 1/3 ही व्हॅल्यू असते अपूर्णांकामध्ये. दुसरी जी व्हॅल्यू आहे 66.2/3, ह्याची व्हॅल्यू किती असते तर 2/3 असते. त्यामुळे बेरीज करताना तुम्हाला काय करायचं आहे, ॲज इट इज व्हॅल्यू तर घ्यायची आहे, त्या छेद 100 वगैरे काही करत बसायचं नाही आहे. म्हणजे काय करायचं बघा, इथं 315 आहे सुरुवातीला, डायरेक्टली व्हॅल्यू मांडतो मी 315 गुणिले जसं म्हटलं तुम्हाला त्याचं अपूर्णांकात किती असते 33.33चं 1/3. आणि दुसरी व्हॅल्यू आहे बघा 666चं पण सेम होणार आहे, 666 गुणिले ह्याची व्हॅल्यू किती असते तर 203 असते. त्यामुळे त्याला छेद 100 किंवा त्याला परत अपूर्णांकात करा असलं काही करत बसायचं नाही आहे, डायरेक्टली व्हॅल्यू लिहा जेणेकरून आपल्या काय व्हॅल्यू लवकर आणि कॅल्क्युलेशन पण फास्ट झालं पाहिजे. म्हणजे इथं बघा आता भाग घालवायचा आपल्याला, इथं होणार आहे 3 × 3 0 आणि 3 × 5 15, 105 आला. परत 3 ह्याला कटिंग करा, 2 2 2 जाईल आणि 222ची दुप्पट जर केली आपण तर ती असते किती रे तर 444. मग फायनल आन्सर काय 105 + 444 केला तर 500 किती होते बघा 549. हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल.
ठीक आहे. फक्त महत्त्वाचं काय लक्षात ठेवा, ह्या व्हॅल्यू ज्यावेळी तुम्हाला त्या पॉईंटमध्ये असतील किंवा पूर्णांकयुक्तमध्ये असतील तर त्या व्हॅल्यू तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्याच्याऐवजी डायरेक्टली तुम्हाला काय केलं तिथं अपूर्णांकातली तिथं व्हॅल्यू तुम्हाला ती पुट करायची आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं पण एक्झाम्पल बघा अशाच पद्धतीचं आहे, जिथं तुम्हाला ज्या व्हॅल्यू आहेत त्या पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत पर्सेंटेजच्या त्या डायरेक्टली तिथं अपूर्णांकात पुट करायचं आणि भाग घालवायचा आहे आणि फायनली ॲडिशन करायचं आहे. मग एक्झाम्पल काय आता 105चं 14.28% काढायचं आपल्याला. मग 14.28% आपल्याला माहिती आहे किती असते तर 1/7 असते. म्हणजेच आपल्याला इथं काय करायचं आहे 105 गुणिले 1/7 करा. ठीक आहे. कारण 14.28ची व्हॅल्यू असते 1/7 प्लस पुढं किती आहे तर 999चं 11.1/9% काढायचं आहे. मग आपल्याला 11.1/9ची व्हॅल्यू माहिती आहे किती असते तर ती आहे 1/9. त्यामुळे 999 गुणिले डायरेक्टली ते 1/9 करा. त्याला छेद 100 वगैरे मांडायची गरज नाही. मग आता सेम छेदातली संख्या इथं अंशाला भाग घालावायचा प्रत्येकाला. हे असते बघा 15 7 पाचोदर्शी आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे डायरेक्टली हे 15 येईल आणि 9 ह्याला कटिंग होणार आहे 1 1 1 टाईम म्हणजे 111 आलं. आणि हे 11 आणि हे 15 किती होणार आहे तर 126. हे आपलं काय असणार या ठिकाणी दोघांच्या बेरजेचं उत्तर असेल ते. ठीक आहे. किती असेल 126. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. त्यामुळे खास करून हे लक्षात ठेवा अशा व्हॅल्यूमध्ये डायरेक्टली जेवढं तुम्ही अपूर्णांकाचे डायरेक्टली कन्वर्जन करशिला तेवढं कॅल्क्युलेशन आपलं सोपं होऊन जाणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा सेम जसं आपण मागचे एक्झाम्पल जे बघितले त्या टाईपचं एक्झाम मधली एकची किंमत आपल्याला शोधायची आहे. मग एक्झाम्पल काय सुरुवातीला आहे बघा 400चे 30%. मला 400चे 30% मी डायरेक्टली तोंडी कॅल्क्युलेट करू शकतोय. 10% किती होणार आहे 400चं 1 0 कट केल्यावर 40 राहणार आहे. 30% म्हणजे 40ची तिप्पट केली तर माझं येणार आहे ते 120 प्लस पुढचं आहे असं. त्यामुळे डायरेक्टली त्या व्हॅल्यू ज्याची गरज नाही त्याची स्टेप मांडायची गरज नाही. डायरेक्टली लक्षात ठेवा व्हॅल्यू नोट करा. जसं की आपण बघा सुरुवातीचं काढून घेतलं 400चं 30% 120 आलं. पुढं 70चं 1% ॲज इट इज राहणार आहे. त्याला काय करू शकत नाही मी. 1% म्हणजे 100 आला. उजवीकडे किती रे तर 536चे 25%. आणि आता इथं पण बघा 536चं 25% काढणं अवघड आहे. कारण एक तर एकक स्थानी 0 नाही आहे. त्यानंतर दशांश चिन्ह वगैरे द्यावं लागेल. मग 25%ची व्हॅल्यू मला पाठ आहे किती असते रे अपूर्णांकामध्ये ते असते 1/4. त्यामुळे 25%च्या जागी डायरेक्टली 1/4 व्हॅल्यू पुट करा. कॅल्क्युलेशन आपलं सोपं होईल ते. ठीक आहे. मग आता इथं बघा हे न कट करू. इथं किती होणार आहे 4 1 4 1 उरला 13 झालं. 4 3 12 आणि 1 उरला 4 4 16. म्हणजे इथं 4 नाही ना इथं किती येईल रे तर 3 येणार आहे ते. ठीक आहे. म्हणजे किती आलं रे राईट साईडला 134 आलं. मग इथं बा आपल्याला माहिती आहे बघा हे 120 तिकडं ढकलायला लागेल मायनस होणार आहे बरोबर. आणि इथं बघा ह्या शून्याला 0 कट होते म्हणजे राहिला काय 7 गुणिले 1/10 आणि हे 120 इकडे आल्यावर 134 मधनं मायनस होणार आहे. मग 134 मधनं 120 गेला किती राहते रे 14 राहते. मग आता कटिंग करा. हे जाईल बघा 7 दुनी 14 आणि हे होणार आहे 10 दुनी 20. म्हणजेच काय तर ह्या एक्सची जी काय किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे 20. हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. किती असणार x बरोबर 20. त्यामुळे लक्षात ठेवा अशा टाईपच्या एक्झाम्पलला ज्या स्टेप्सची गरज नाही ते मांडायची की आपल्याला लक्षात ठेवा. तिथं अननेसेसरी ज्या स्टेप्स आहेत त्या मांडण्याची गरज नाही. विनाकारण आपला टाईम पण जातो आणि कॅल्क्युलेशन पण वाढत जातं. आणि जास्त कॅल्क्युलेशन आलं की ॲक्युरेसीची आपण काही गॅरंटी स्वतःची देऊ शकत नाही की एक्झामच्या माहोलमध्ये आपल्याला त्या व्हॅल्यू म्हणजे ॲक्युरेट आन्सर काढणं म्हणजे येईल का नाही याचा विचार तुम्हाला देखील करायचा आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्ही या एक्झाम्पलला विनाकारण 5-6 स्टेप्स लिहित बसला तर कॅल्क्युलेशन पण आपलं वाढत जातं आणि वेळ पण जातोय. त्यामुळे कधी कुठली स्टेप्स तुम्ही अवॉइड करू शकता याचा विचार तुम्हाला प्रत्येक वेळी करायचा आहे. ठीक आहे. तर आता जे एक्झाम्पल आता जे पुढचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत बघा त्यामध्ये टोटल आपल्याला उलटं कॅल्क्युलेशन करायचं आहे. उलटं कॅल्क्युलेशन म्हणजे काय तर प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा काय सांगितलं आपल्याला तिथं तर 18 ग्रॅम हे 7.2 किलोच्या शेकडा किती. म्हणजेच आत्तापर्यंत बघा एक्झाम्पलमध्ये आपण पर्सेंटेज काढत होतो. जसं की आत्ता मागच्याच एक्झाम्पलचा विचार केला 400चं 30% आपण शोधत होतो ते 120 काढलं होतं. हिथं आता उलटं दिले म्हणजेच काय 120 ही व्हॅल्यू आपल्याला दिली जाईल 400 पण दिलं जाईल तर ते त्याच्या शेकडा किती आहे त्या पर्सेंटेजची व्हॅल्यू शोधायची. म्हणजेच या एक्झाम्पल जसं आता तुमच्या स्क्रीनवरती आहे म्हणजेच टोटल व्हॅल्यू काढल्या की नाही कॅल्क्युलेशनमध्ये किती तर 18 ग्रॅम काढलेले आहे. कशाच्या तर 7.2 किलोच्या.
मग जसं बघा गुणोत्तरामध्ये आपण गुणोत्तर शोधत असताना जर जे युनिट आहे ते सेम लागत होतं, त्याच पद्धतीनं पर्सेंटेजमध्ये पण काढत असताना युनिट सेम लागतात. म्हणजेच काय, सुरुवातीला बघा 18 ग्रॅम ती जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज ठेवूया, ग्रॅमला बदलायची गरज नाही. 7.2 किलो आहे, त्याला बदलतो मी, ती व्हॅल्यू किती करतो रे, तर 7200 करतो. ठीक आहे. मग आता कॅल्क्युलेशनचा काय उपयोग होतो बघा, किंवा त्या जे पृष्ठ आपल्याला दिलं आहे, तर हे 18 ग्रॅम या 7200च्या किती टक्के हा प्रश्न तयार झाला माझा, शेकडा किती. मग ह्यासाठी बघा एक्स वगैरे काय घेत बसू नका, त्याच्या पुढची स्टेप आपण डायरेक्टली करू. काय करायचं तुम्हाला, तर चा शब्द ज्याला वापरलाच आहे, म्हणजेच कशाच्या इथं वापरलाय बघा, 7.2 किलो चा शब्द वापरलाय. मग ज्या किमतीला चा शब्द वापरला जाईल त्याला गुणिले 100 करायचा आणि दुसऱ्या किमतीनं त्याला फक्त भागायचं. मी या पद्धतीने तुम्हाला करायचं. काय तर सॉरी उलटं झालं या व्हॅल्यू. काय तर चा शब्द वापरला किंवा हे शब्द जिथं वापरलाय बघा, काय 18 ग्रॅम हे असं वाक्य आहे ते, हे शब्द ज्याला वापरला जातो त्याला गुणिले 100 करायचं आणि दुसरी जी किंमत आहे ती आहे अशी छेदामध्ये टाकायची. मग असे उलटं झालं होतं. काय शोधायचं आहे लक्षात ठेवा, तर तुम्हाला तो हे शब्द शोधायचा. ठीक आहे. हा किंवा हे शब्द आपल्याला काय ह्या मराठी भाषेमध्ये किंवा त्या स्टेटमेंटमध्ये वापरले जातात. मग हे दोन शब्द ज्या किमतीला वापरले जातील त्याला गुणिले 100 टाकायचा आणि दुसरी जी किंमत आहे ती आहे अशी छेदामध्ये करायची. यातनं तुमचं फायनल आन्सर येणार आहे ते. मग किती होते बघा, कटिंग करू आपण. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, 18 एके 18, 18 चौक 72, 1/4 आलं आणि 1/4ची आपल्याला पॉईंटमधली व्हॅल्यू माहीत असली पाहिजे तुम्हाला सर्वांना, जी की किती असते रे, 0.25. म्हणजेच काय, तर हे 18 ग्रॅम 7200च्या किती टक्के असते, तर 0.25% आहे, हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे काय करायचं लक्षात ठेवा, असं उलटं शोधत असताना हे शब्द शोधायचे तुम्हाला, हे किंवा हे शब्द ज्याला वापरले जातील त्याला काय करायचं, गुणिले 100 करायचा आणि दुसरी जी काय व्हॅल्यू असेल ती छेदामध्ये टाकायची आणि कॅल्क्युलेशन करायचं आणि फायनल आन्सर तुम्हाला काढायचा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न म्हणजे सगळेच इथून पुढचे सगळेच प्रश्न बघा आपण आता या पद्धतीचे बघायचे. पर्सेंटेज जे दिलं जाईल ते आपल्याला शोधायचं आहे प्रत्येक एक्झाम्पलला. मग आता या नेक्स्ट एक्झाम्पल आपलं काय बघा, तर 1987.50 हे 2650च्या शेकडा किती. मग इथं पण बघा हे शब्द वापरलाय, ज्याला हे शब्द वापरला जातो त्याला गुणिले 100 करायचं आणि दुसरी किंमत छेदामध्ये तुम्हाला टाकायची. मग इथं हे जो शब्द वापरलाय तो कोणाला वापरलाय रे, तर 1987.50 ह्याला तो हे शब्द वापरलाय. मग ह्याला काय करायचं, आपल्याला गुणिले 100 करायचं आहे आणि 2650 हे कुठे येणार आहे, माझं छेदामध्ये शिफ्ट होणार आहे. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. मग इथं बघा गुणाकारामध्ये इथं 2 घरं आहेत दशांश चिन्हाची आणि त्या 2 घरांसाठी हे 2 शून्य मी कट करून म्हणजे 100 सगळं थोडक्यात तुमचं कॅल्क्युलेशन होणार आहे त्या पॉईंटसाठी. मग पुढं बघा हा शून्याला हा शून्य गेला, मग राहिलं काय रे माझं, तर 19,875/265 ही येते माझं छेदामध्ये. मग आता ह्या दोघांना आपल्याला भाग घालायचा आहे. भाग घालून जे आन्सर आहे ते आपलं फायनल राहणार आहे. ठीक आहे. मग आता 265ला बघा म्हटलं तर आधी 5 तर कटिंग करू, जेणेकरून पुढच्या व्हॅल्यू जे आहेत ते नंतर कळेल की दुसरा कोणी भाग घालवायचा आहे. पहिला 5 तर कटिंग करूया आपण. अंशात काय राहते बघा इथं, तर 5 त्रिक 15, 4 उरले, 4चा 48 झालं, 5 9 45, 2 उरले 27, 5 5 25 आणि 5 5 25 लास्ट. छेदामध्ये सेम 5 5 25, 1 5 त्रिक 15. मग आता 53 आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीत असेल की 53 ही मूळ संख्या आहे, त्याला कुठल्या दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही. त्यामुळे इथं लक्षात ठेवा आपल्याला 53चा पाडाच म्हणावं लागणार आहे. दुसरं काय कॅल्क्युलेशन आपण इथं करू शकत नाही आहे. मग 53चा जर मी पाडा घेतला तर बघा किती लागते, तर 5 × 30 होते बघा. ठीक आहे. आणि 5 9 45, 5 48 तर नाही, 5 7 35 जर केला मी, तर 7 जर गुणला आपण याला, 53 गुणिले जर 7 केला किती होते बघा, 7 त्रिक 21, 2 7 5 35 आणि 2 37 बसते. म्हणजे 35 सत्तेचा भाग लागेल इथं पहिला. ठीक आहे. किती, 371. मग 95मधनं 71 वजा करा, किती राहते बघा, 5तनं 1 गेला, 4 राहिले, 9तनं 7 गेले 2 आणि वरचा हातचा 1, किती आला, 245. मग 245ला जर परत बघा 5नं जर आपण भाग घालवला तर 5 5 25 होते, 250 झालं ते नाही, म्हणजे अलीकडचा भाग लावायला लागेल मला, कारण 5 5 25 केला तर ते 250 प्लस जाते, म्हणजे
53ची चौपटचा भाग लागेल. मग 53ची चौपट किती असते रे? हे 200 झालं आणि वरचं 12, 212. मग बाकी किती राहते आता? 5तनं 2 गेला, परत सेम 3 आणि 4तनं 1 गेला 3 आणि वरचं म्हणजे 0.33 आणि वरचं 330 होणार आहे ते. मग परत बघा आता 53 जर भाग लावला आपण 635 लागेल बघा, म्हणजे 74.6 हे माझं या ठिकाणी ॲन्सर असणार आहे. म्हणजे हे वाढत जाते, पण आपण एक घर काढून ॲन्सर स्टॉप करूया. किती असणार आहे ते? 74.6% एवढं हे आपलं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. हे ऑप्शनवरती डिपेंड राहणार आहे आपलं की एक घर काढायचं का 2 घरं काढायचे, कारण एवढं मोठं ॲन्सर येते त्यामुळे याचा अर्थ शक्यतो एकच घर तुमच्या ॲन्सरमध्ये असू शकेल. त्यामुळे फायनल आन्सर काय असणार आपलं? 74.6% ही ती व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आता नेक्स्ट एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे, पण वेगळं बघा कायच करायचं आहे. महत्त्वाचं प्रश्न तर आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये किंवा एक्झामनुसार बदलत राहणार आहे. फक्त तुम्ही पद्धती नीट समजून घ्यायची की कोणत्या पद्धतीला आपण कशा पद्धतीनं कोणत्या टाईपच्या एक्झाम्पलला कोणती मेथड तिथं अप्लाय करायचे. ठीक आहे, मग आता पुढचं बघा एक्झाम्पल काय सांगितले. 3 तास हे एका दिवसाच्या शेकडा किती आहे? म्हणजेच आता 3 तासाचा जर विचार केला बघा तर ते तासात आहे, आणि दिवसाचा विचार केला तर तिथं दिवस युनिट वापरले, त्यामुळे युनिट सेम करून घ्यावे लागतील आपल्याला. मग आपल्याला माहिती आहे बघा 3 तास तर काय बदलू शकत नाही, मी ते तासातच ठेवू आपण. 1 तास म्हणजे काय रे? एका दिवसामध्ये जर सांगायचं झालं तर 1 तासाचे म्हणजे किती असतात रे? एका दिवसामध्ये 24 तास असतात आपले. त्यामुळे 1 दिवस म्हणजे काय करूया आपण? 24 तास घेऊया. मग आता हे शब्द कोणाला वापरले आहे? तर ह्या 3ला वापरलेला आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन कसं होणार आहे माझं? हे शब्द 3ला वापरला आहे त्यामुळे त्याला गुणिले 100 दिला. दुसरी व्हॅल्यू 24 राहिलेली आहे ती आली छेदामध्ये. मग आता कटिंग करूया. 3 1 3, 3 8 24, 1/8 आलं बघा, आणि त्याला गुणिले 100 पण आहे. मग आपण अपूर्णांकाचं टेबलमध्ये बघितलं होतं बघा, 1/8चं टक्क्यामध्ये जर रूपांतर केलं मी तर ते किती असते रे? तर 12.5 असते ते. त्यामुळे इथं जे लक्षात ठेवा, जे काय दर आहे शेकडा जे आहे ते किती असणार आहे? 12.5% हे आपला ॲन्सर असेल. मग तो जो टेबल आहे बघा त्याचा वापर या पद्धतीने पण करता येतो. 1/8ची टक्क्यातली व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की 12.5 असते. समजा एखाद्या विद्यार्थ्याने ह्या व्हॅल्यू नाही पाठ केल्या तर लक्षात ठेवा तो 100ला 8नं भाग घालवत बसताना त्याचा वेळ जाणार आहे, आणि उत्तर त्याचं हेच येणार आहे 12.5%. त्यामुळे जर तुमचा तो टेबल पाठ झाला असेल किंवा पाठ तुम्ही लवकरात लवकर केला असेल किंवा करशिला तर लक्षात ठेवा तुमचं कॅल्क्युलेशन देखील या पद्धतीनं फास्टमध्ये होऊन जाणार आहे ते. ठीक आहे, चलो पुढचा पण प्रश्न बघा अशाच टाईपचा आहे, सेम जसं तुम्हाला सगळेच प्रश्न आपण याच कॅटेगरीचे बघायचे आहेत, वेगळं काहीही करायचं नाही. ठीक आहे, तर बघा काय प्रश्न. 350 ग्रॅम हे 1.5 किलोच्या शेकडा किती? म्हणजे आता हे शब्द बघा त्या 350ला वापरलेला आहे आणि कोणाच्या त्या 1.5 किलोच्या करायचं आहे. 1.5 किलोची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1500 ग्रॅम असते, त्यामुळे आधी 1.5 किलोला आधी तुम्हाला 1500 ग्रॅममध्ये चेंज करावं लागेल. आणि म्हणजे पहिली जी व्हॅल्यू आहे बघा ती आहे 350 आणि दुसरी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1.5 किलोची 1500. मग हे शब्द ह्या 350ला वापरलेला आहे. त्यामुळे मग आता जे इक्वेशन मी तयार करणार आहे ते काय होणार आहे? 350 गुणिले 100 छेद 1500 या पद्धतीने तुमचं इक्वेशन तयार होईल. मग आता बघा कॅल्क्युलेशन कसं होते, तर 2 शून्याला हे 2 शून्य कट होतील आणि 5 भाग जाईल बघा. हे तर जागेल पहिला 5 7 35 आणि छेदात होणार हे 5 3 15. मग 70/3 आलं. मग 3 जर मी पुढं भाग घालवला तर किती लागते बघा, तर 3 2 6 1 10 उरले, 3 3 9 आणि हे कंटिन्यू आता वाढत जाणार आहे. म्हणजे उत्तर किती असेल माझं? 23.33% हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, कारण 33 लक्षात ठेवा ते वाढतच जाते, कारण ॲन्सर जे आहे ते फुल स्टॉप कधी होत नाही. त्यामुळे 2 घरं काढून ॲन्सर स्टॉप करायचं आपलं किती असायला पाहिजे तुमचं? 23.33%. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं पण बघा अशाच पद्धतीचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे सेम काही प्रोसेस वेगळी करू नका. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि लक्षात ठेवा पर्सेंटेजमध्ये शेकडेवारीमध्ये सगळे आपल्याला अशाच टाईपचे एकदम बेसिक क्वेश्चन्स जे आहेत ते याच प्रकारचे विचारले जातात. कुठल्या तरी व्हॅल्यूला अपूर्णांकात करा किंवा सरळ रूपामध्ये पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करायचं, ह्याच्यापेक्षा वेगळं बेसिक टाईप आपल्याला दुसरा कुठलाही विचारला जात नाही. मग आता जे एक्झाम्पल आहे बघा ते काय आपल्याला सांगितले, 0.01 हे 0.1च्या शेकडा किती? म्हणजे 2 व्हॅल्यू आहेत. पहिली आहे 0.01 आणि ह्याला हे शब्द वापरला आहे. कोणाच्या शोधायचं आहे तर 0.1च्या. मग आता इथं काय जस्ट सेम काय चेंज नाही करायचा. हे शब्द ज्याला वापरला आहे त्याला गुणिले 100 टाकायचं आहे. म्हणजे काय होणार आहे? 0.01 याला गुणिले 100 होईल आणि छेदामध्ये दुसरी व्हॅल्यू ती आहे 0.1.
आता अंशामध्ये बघू शकता तर सेम आहे बघा, इथं 2 घरं सोडून आहेत आणि इथं 0 पण आहे, त्यामुळे ह्या घराला हे 100 कट होणार आहे सगळं माझं, म्हणजे राहते किती 1/0.1. मग आता 0 बॅलन्स करायचं आहे, छेदामध्ये 1 0 बघा, जर मी तो काढला तर अंशात 1 0 वाढवायला लागणार आहे मला, म्हणजे किती होणार आहे हे 10/1 आणि 10/1चा अर्थ काय असतोय तर 10%. छेदातल्या एकाला काही किंमत नाही, त्यामुळे फायनल आन्सर जे आहे ते आपलं किती असायला पाहिजे तर 10% हे फायनल आन्सर असणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे जे कॅल्क्युलेशन आहे ते दिसताना एकदम म्हणजे सोपं वाटते, पण तुम्ही स्वतःला तिथं जज करायचे की अशा टाईपचं कॅल्क्युलेशन, पॉईंट बॅलन्स करणं असेल, 0 कुठं वाढेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲक्युरेट जमल्या पाहिजे त्या, आणि उत्तर तुमचं एक्झॅक्टली 10 आलं पाहिजे. जर काही विद्यार्थ्यांचं उत्तर 1, 100 किंवा 0.1 असं आलं असेल तर लक्षात ठेवा तुमचं कॅल्क्युलेशनमध्ये एरर आहेत, आणि ते एरर लक्षात ठेवा लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये नाहीसे झालं पाहिजेत. कारण लक्षात तो फॅक्टर असा आहे जिथं तुम्हाला स्वतःवरच कॉन्फिडन्स राहत नाही की मग तुम्ही जे उत्तर कॅल्क्युलेट करता ते बरोबर आहे का ते चुकीचं आहे, तो कॉन्फिडन्सच बिल्डअप होत नाही आपला. त्यासाठी गरज असते ती फक्त आणि फक्त प्रॅक्टिसची. त्यामुळे दुसरी गोष्ट काही करायचं आहे तुम्हाला, जेवढं जास्त प्रॅक्टिस होईल कॅल्क्युलेशनचं तेवढं तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चलो आता जो प्रश्न आहे बघा तो या कॅटेगरीचा नाही आहे की शेकडा किती आहे वगैरे, साधा सिंपल प्रश्न आहे बघा. तर काय तो 1/1चे निम्मे किती. मग आता प्रश्न तुम्ही नीट वाचला असेल, व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतःला इथं ट्राय करा की तुम्ही ह्याचं उत्तर तुम्ही किती काढू शकता किंवा तुम्हाला जमेल का. कारण प्रश्न एकदम साधा सिंपल वाटतोय बघा, पण एवढा सोपा प्रश्न नाही आहे कॅल्क्युलेशनचा विचार केला तर. म्हणजे लक्षात ठेवा इथं आपल्याला 1च्या निम्म नाही काढायचं, कशाच्या निम्म काढायचं तर 1/1च्या निम्म विचारलेलं आहे. 1च्या निम्म आपल्याला माहिती आहे 0.5 असते ते, पण इथं लक्षात ठेवा 1/1चं निम्म काढायचं आहे. त्यामुळे सुरुवात इथनं होणार आहे तुमची 1/1 म्हणजे मांडायचं किती आणि त्याचं परत निम्म करायचं कसं. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः ह्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर बघा म्हणजे 1/1 म्हणजे काय लक्षात ठेवा तर 1% म्हणू शकतो आपण त्याला. 1/1 म्हणजेच काय असणार आहे ते 1%. तर आधी 1 by 1 नोट करा तुम्ही. 1% म्हणजे काय रे, जसं की आपण सुरुवातीलाच बघितलं की टक्क्याचा अर्थ काय असतो तर छेद 100 असते. म्हणजे छेद 100 जर ते टक्के चिन्ह जर काढलं तर मी ह्याला कसा लिहू शकतो तर 1/100 असं लिहिणार आहे ते, बरोबर. मग आधीच काय करतो मी ह्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करतो, आणि इथं ऑप्शन लक्षात ठेवा जे आन्सर आहे ते आपल्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग मी काय करतो आधी की ही जी व्हॅल्यू आहे एक तर तुम्ही ह्याला छेद 2 करा, निम्म्याचा अर्थ काय असतो रे तर छेद 2 असतो, बरोबर. मग हे झालं 1%. ही जी व्हॅल्यू लिहिली आपण सध्या ती लिहिलेली आहे 1%ची. मग आपल्याला छेद 2 करायचं आहे म्हणजे ह्याला भागिले 2 करावं लागेल. निम्म कधी होतं एका संख्येचं जर त्याला आपण छेद 2 केला तर त्याचं निम्म होत असतं. ठीक आहे, मग तसंच बघा हे 1% लिहिले अंशात आणि छेद 2 केला त्याला. मग आपल्याला माहिती आहे हे जे 2 आहे ते जात कुठं असते रे तर अशा कंडिशनमध्ये नेहमी लक्षात ठेवा हे जे 2 आहे ते लक्षात ठेवा 1ला कधीही शिफ्ट करायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ते 1ला शिफ्ट करणार त्यांचं उत्तर 100% चुकणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे 2 आहे ते जाते कुठं ह्या 100ला जातं. म्हणजे काय कॅल्क्युलेशन होईल तुमचं 1/200 होणार आहे. मग आता पण जसं तुम्हाला म्हटलं हे आले आपलं अपूर्णांकात, पाहिजे आपल्याला पॉईंटमध्ये, मग काय दशांश चिन्हात कन्वर्ट करत जायचं आहे. हा पॉईंट घेतला की हे झालं 10, पण 10 परत 200 पेक्षा काय होते रे लहान होते, भागाकारात अजून एक 0 घ्यावा लागेल. परत हे झालं 100 झालं, 100ला परत भाग जात नाही, परत एक पॉईंट घ्यावा लागेल म्हणजे 0, म्हणजे परत हे होईल 1000 आणि 1000ला परत पुढचा भाग लागेल 205,000 आणि म्हणजेच काय तर 1%च्या जे काय निम्म्याची जी व्हॅल्यू आहे ती किती असते रे लक्षात ठेवा 0.005. हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे किती 0.005 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघू शकता की एक्झाम्पल एकदम साधं सोपं आहे, पण कॅल्क्युलेशनच्या बाबतीमध्ये विचार केला तर तुम्हाला सगळं एवढ्या गोष्टी करायच्या त्या ठिकाणी. त्यामुळे साधं एक्झाम्पल नाही लक्षात ठेवा, हे म्हणजे हे त्याच विद्यार्थी जे प्रॉपर आन्सर ह्याचं एक्झॅक्टली आणू शकतात ज्यांचं कॅल्क्युलेशनमध्ये मास्टर आहेत ते, किंवा ज्यांचं प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. एखादे जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा ज्याचं प्रॅक्टिस किंवा ज्याचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग एवढं नाही आहे ते विद्यार्थी लक्षात ठेवा ह्याची उत्तरं काय करतात माहिती आहे का, एकतर 0.5 काढतात किंवा 0.05 काढतात किंवा नुसतं 5 काढतात. पण एक्झॅक्टली आन्सर जे आहे ते तुमचं एवढं आलं पाहिजे की ते 0.205 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे ते. ठीक आहे,
जे का कारण प्रॉपर कॅल्क्युलेशन आता ते रिपीट करायची गरज नाही, फक्त जसं म्हटलं एरर जे आहे ते कॅल्क्युलेशनचे तुमचे हे एवढ्या पद्धतीने येऊ शकतात. ठीक, त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस आणि रिव्हिजन आहे का नाही हे तुम्हाला देखील या एक्झाम्पलमधून स्वतःला समजेल की कॅल्क्युलेशन जे आहे ते तुमचं कितपत चांगलं आहे ते. ठीक आहे, चलो. आणि आजच्या सेशनचं लास्ट एक्झाम्पल आपण बघूया. याच टाईपचं आहे, फक्त आता जे आपण निम्म केलं ते बघा, निम्म्याच्या ऐवजी आता तुम्हाला दुप्पट करायचं. म्हणजेच प्रश्न काय, 1% दुप्पट किती. आता आपण बघा 1% निम्म केलं, आता त्याची दुप्पट करायचं. मग कॅल्क्युलेशन कसं मांडावं लागेल त्याचा आधी तुम्हाला विचार करायचा आहे. एकतर 1% आधी लिहायचं आहे आणि त्याची परत नंतर दुप्पट करायचं आहे. मग त्या पद्धतीने तुम्हाला काय कॅल्क्युलेशन तुमचं करायचं आहे. आणि सेम ॲन्सर जे आहे ते तुम्हाला पॉईंटमध्ये शिफ्ट करायचं आहे. किती येते ते तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे. ठीक आहे, मग आता इथं बघा सेम पहिला तर 1% आत्ता जसं म्हटलं तुम्हाला काय असणार आहे ते 1/100. हे झालं 1%. ह्याची दुप्पट करायची आहे आता मला. दुप्पटचा अर्थ काय असतो रे, तर गुणिले 2. जसं आत्ता निम्म्याचा अर्थ काय म्हणलं होतं आपण, तर (2) जे केलं होतं, दुप्पटचा अर्थ गुणिले 2 होणार आहे ते. म्हणजेच इथं काय होईल रे बघा आता, तर 2/100 होणार आहे. ठीक आहे, कारण 2 आधी भाग घालवायच्या जी अंशालाच गुणतो मी. मग आता 2/100 म्हणजेच काय होतं रे, तर 1/50 झाला. 2 भाग घालवला 100ला, तर मग आता 1/50 आले. मी ह्याला आता परत कन्वर्ट करू पॉईंटमध्ये. मग इथं बघा पहिला पॉईंट घेतला तर हे 10 झालं. 10 परत 50पेक्षा लहान आहे, 0 घ्यावा लागेल. 0 घेतला की हे 100 झालं. आणि 50 दुनी 100 म्हणजेच काय लक्षात ठेवा, तर 1%ची जी काही दुप्पट आहे त्याचं जे उत्तर आहे ते किती असायला पाहिजे, 0.02. हे आपलं काय असणार आहे, ॲन्सर असेल. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, जे आपले पर्सेंटेजचे जे बेसिक कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं प्रश्न नेहमी विचारले जातात. मग आजच्या सेशनमधून तुम्हाला 2 गोष्टी शिकायच्या आहेत. पहिला तर एक म्हणजे जे काय आपण टेबल जो बघितला होता, अपूर्णांकाचं रूपांतर करणे टक्क्यामध्ये किंवा टक्क्याचं अपूर्णांकात रूपांतर करणे, तो टेबल तुमचा तोंडपाठ हा झालाच पाहिजे. कारण नेक्स्ट लेक्चरपासून जे काय आपण पर्सेंटेजचं जे नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण शाब्दिक उदाहरणं जी चालू करणार आहोत, त्याच्यामध्ये जो काही शॉर्टकट अप्लाय करायचा आहे बघा, तो कम्प्लीट या कन्सेप्टवरतीच डिपेंड आहे, त्या टेबलावरती. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा तो टेबल चांगल्या पद्धतीने पाठ असेल नेक्स्ट लेक्चरपर्यंत, ते विद्यार्थी नक्की शॉर्टकटचा वापर करू शकतात. आणि जे विद्यार्थी टेबल पाठ करणार नाहीत त्यांना 100% लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशनमध्ये काय म्हणतो आपण की वेळ पण तुमचा जाणार आणि 100% कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. क्लिअर आहे. चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करायचं आहे. भेटणार आहोत आपल्या पुढील सेशनमध्ये. आणि आजचा सेशन तुम्हाला सर्वांना आवडला असेल, सेशनला लाईक नक्की करा आणि त्याच पद्धतीनं तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशनची लिंक जी आहे ती शेअर नक्की करा. क्लिअर आहे. चला तर मग भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.